नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्सच्या या ऑनलाईन YouTube चॅनल प्लॅटफॉर्मवर. तर आपण टार्गेट CHO सीरीज ही सीरीज सुरू केली आहे कुणासाठी? जी मुलं CHOचा अभ्यास करत आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांच्यासाठी. आणि ही सीरीज कशामध्ये असणार आहे? तर ही सीरीज असणार आहे पूर्णपणे मराठीमध्ये. आणि ही सीरीज कशा फॉर्मॅटमध्ये असणार आहे? MCQ फॉर्मॅटमध्ये असणार आहे. आणि या सीरीजचं वैशिष्ट्य म्हणजे ही सीरीज मी आणि नागेश सर, ठीक आहे. मी आणि नागेश सर आम्ही दोघं मिळून घेणार आहोत. म्हणजे मला अल्टरनेट एपिसोड हे बघायला मिळतील. ठीक आहे. तर सुरू करूया आजच्या आपल्या एपिसोडला. तर सुरू करण्याच्या अगोदर हे जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये तुमचा फीडबॅक नक्की द्या. आणि त्या फीडबॅकवर काम करण्याचा नक्की प्रयत्न करू. त्याचबरोबर हा जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना पण प्रिपरेशनमध्ये मदत होईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि YouTube प्रमाणेच आपण अदर प्लॅटफॉर्मवर पण अवेलेबल आहोत. तिथे पण आपण एज्युकेशनल कंटेंट देत असतोय. ते पण आपण क्विजेस वगैरे घेतोय. पूर्ण तुम्हाला जॉबच्या अपडेट्स वगैरे यांची तुम्हाला इथे माहिती मिळत असते. ठीक आहे. तर आपला जो CHO सीरीज आहे, त्याचा जो फर्स्ट MCQ आहे, तो बघा काय आहे? द फर्स्ट पर्सन बिकमिंग सिक इन एन एपिडेमिक इज कॉल्ड. ठीक आहे. आपल्याला काय म्हटलेलं आहे? हा एक एरिया आहे. ठीक आहे. हा एक एरिया आहे आणि ह्या एरियामध्ये एक फर्स्ट पर्सन जो आहे तो काय झालेला आहे? सिक झालेला आहे. तर त्याला आपण काय म्हणणार? ठीक आहे. तर बघा, फर्स्ट ऑप्शन काय म्हणतोय आपला? प्रायमरी केस. फर्स्ट ऑप्शन काय म्हणतोय? प्रायमरी केस. प्रायमरी केस. तर प्रायमरी केस म्हणजे काय? एखाद्या एपिडेमिक रिजन मधला पहिला असा माणूस जो काय केला आहे, बाहेरून काय केला आहे, डिसीज घेऊन आलेला आहे. फॉर एक्झाम्पल आता हा पर्सन आहे एक, हा झेंडूबाम काय केला, कुठल्यातरी बाहेर देशात राहत होता आणि हा काय केला, हा डिसीज घेऊन इथं आला. ठीक आहे. मग हा डिसीज घेऊन आला, पण ह्या स्वतःला याला डिसीजचे सिम्प्टम्स होते का? याला डिसीजचे सिम्प्टम्स होते का? तर असू पण शकतात आणि नसू पण शकतात. ठीक आहे. जर त्याला तो डिसीज झाला असेल, तर त्याला ते सिम्प्टम्स असू शकतात. पण जर तो फक्त कॅरियर स्टेजमध्ये असेल, म्हणजे काय सब क्लिनिकल त्याला इन्फेक्शन असेल, तर त्याला काय नसणार? सिम्प्टम नसणार. मग तो डिटेक्ट होणार का? नाही. तर प्रायमरी केस काय असते? अल्वेज डिटेक्ट होत नाही. अल्वेज कॅन नॉट बी डिटेक्टेड. कॅन नॉट बी डिटेक्टेड फर्स्ट. डिटेक्टेड फर्स्ट. ठीक आहे. तो काय केला, फक्त डिसीज घेऊन आला, पण तो डिसीज जो आहे तो आपल्या लक्षात आला का? हेल्थ केअर टीमच्या किंवा कुठल्याही ज्या हेल्थ केअर फॅसिलिटीज आहेत त्यांच्या लक्षात आलेला नाही. ठीक आहे. किंवा जर त्याला जर इन्फेक्शन असेल आणि जर त्याचं ते काय झालं असेल, इन्फेक्शन क्लिनिकल रूटमध्ये गेले असतील. ठीक आहे. इन्फेक्शनला आपण जेव्हा आपण आइसबर्ग फेनॉमेनॉन बघतो, तेव्हा आपण काय बघतो? हे जे आपल्याला दिसतात इन्फेक्शन, त्याला आपण काय म्हणतो? क्लिनिकल केसेस म्हणतो. आणि जे इन्फेक्शन किंवा ज्या डिसीज कंडिशन ज्या अशा आहेत, त्या पर्सनमध्ये आहेत, पण काय होतं त्याचे सिम्प्टम्स आपल्याला दिसत नाही. तर त्याला आपण काय म्हणतो? सब क्लिनिकल केसेस म्हणतो. सब क्लिनिकल केसेस म्हणतो. मग तसंच सेम प्रायमरी केसेस ज्या असतात, त्या क्लिनिकल पण असू शकतात आणि सब क्लिनिकल पण असू शकतात. ठीक आहे. प्रायमरी केसेसचा केसचा फंडा क्लिअर झाला की काय आहे? एखाद्या एपिडेमिकमध्ये बाहेरून येणारा माणूस काय करतो? डिसीज घेऊन येतो. पण त्याला सिम्प्टम असतील असं नाहीये. त्याला सिम्प्टम्स असू पण शकतात किंवा नसू पण शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड ऑप्शन काय म्हणतोय बघा, सेकंडरी केस. तर सेकंडरी केस म्हणजे काय? सेकंडरी केस म्हणजे पर्सन पर्सन इन कॉन्टॅक्ट विथ इन कॉन्टॅक्ट विथ प्रायमरी केस. प्रायमरी केस गेट्स इन्फेक्शन. ठीक आहे. आता आपण काय म्हटलं होतं, की हा जो झेंडू आहे, हा झेंडू बाहेरून कुठल्यातरी देशातून काय झाला, या कम्युनिटीमध्ये आला आणि आल्याच्या नंतर काय केला, डिसीज घेऊन आला. ठीक आहे. डिसीज घेऊन आला आणि ह्या कम्युनिटीमध्ये काय झाला, तो इथे आला आणि इथे काय होतं, त्याची फॅमिली राहत होती. मग त्याच्या फॅमिलीमध्ये कोण होती? त्याची वाईफ होती आणि त्याचा एक होता छोटा बच्चू होता. ठीक आहे. आता हा इन्फेक्शन घेऊन आला. याला काहीही सिम्प्टम्स नव्हते. ठीक आहे, आल्यावर. पण ह्याचा जो डिसीज आहे, हा इथे आल्याच्या नंतर ह्याचा जे डिसीज इन्फेक्टिव्ह एजंट आहे, इन्फेक्टिव्ह एजंट आहे, तो काय केला, त्या बच्चूमध्ये गेला. ठीक आहे, याच्या कॉन्टॅक्टमुळे आणि त्या बच्चूमध्ये काय झाले आपल्याला, बच्चूमध्ये काय दिसायला लागले आपल्याला, सिम्प्टम्स दिसायला लागले. सिम्प्टम्स दिसायला लागले. आता ह्याची इम्युनिटी जास्त आहे म्हणून ह्याच्यामध्ये काय झालं, आपल्याला सिम्प्टम्स बघायला मिळाले नाही. पण तो जो बच्चू होता, त्या बच्चूची काय झाली, इम्युनिटी कमी होती. म्हणून आपल्याला काय बघायला मिळालं, त्याच्यामध्ये सिम्प्टम्स बघायला मिळाले. तरी पण ही केस आपण प्रायमरी म्हणू शकतो का या कंडिशनमध्ये? नाही म्हणू शकत. का? कारण प्रायमरी कॉज कोण होता? हा जो झेंडूबाम बाहेरून आला होता तो कॉज होता. मग ही जी बच्चू होता, हा बच्चू काय झाला? हा बच्चू जो झाला, ही झाली सेकंडरी केस. जरी त्या पर्सन जो होता बाहेरून आलेला, त्याला जरी सिम्प्टम्स नसतील, जरी तो सब क्लिनिकल स्टेजमध्ये असेल, तरी पण
ज्या बच्चूला त्याने इन्फेक्शन दिलं, ती बच्चू सेकंडरी केसच कन्सिडर करण्यात येईल. आणि जरी त्या माणसाला फॉर एक्झाम्पल त्याला असते सिम्प्टम्स, तरी पण ती काय झाली असती, सेकंडरी केसेस झाली असती. का? कारण त्याला इन्फेक्शन कुठून आलंय? तर तो जो बाहेरून आला होता, त्याच्यामुळे त्या बच्चूला इन्फेक्शन झालेलं आहे त्या फॅमिलीमध्ये. मग ते काय झाली आपली सेकंडरी केसेस झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड काय म्हणतोय बघा, कॉन्टॅक्ट केस. तर कॉन्टॅक्ट केस म्हणजे काय? कॉन्टॅक्ट केस. कॉन्टॅक्ट केसमध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्या इथे एक वॉर्ड आहे आणि त्या वॉर्डमध्ये काय झालं, एक टीबीचा पेशंट आहे. ठीक आहे. एक टीबीचा पेशंट आहे त्या वॉर्डमध्ये आणि तुम्ही काय करताय, ह्या वॉर्डमध्ये काय करताय तुम्ही ॲज अ नर्स काम करताय. ठीक आहे. ॲज अ नर्स काय करताय तुम्ही काम करताय आणि तुम्ही काय करताय या पेशंटला केअर दिली. ठीक आहे. या पेशंटला तुम्ही केअर दिली, पण केअर देताना तुम्ही काय केलं, मास्क वेअर केला नाही. हे तुम्ही आहे. ठीक आहे. ही नर्स आहे. नर्सने काय केलं, मास्क वेअर केला नाही. म्हणजे काय झालं, एका इन्फेक्टेड पर्सन आहे. एका इन्फेक्टेड पर्सनच्या कॉन्टॅक्टमध्ये जेव्हा कोणतरी एखादा हेल्थी पर्सन येतो, त्या केसमध्ये कोण आला, की कॉक्सचा पेशंट होता, टीबीचा पेशंट होता. त्या पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये कोण आली, नर्स आली. आणि मग आपण काय म्हणू शकतो, की ही काय आहे, कॉन्टॅक्ट केस आहे. ठीक आहे. कॉन्टॅक्ट केस आहे. तर अजून एक इम्पोर्टंट गोष्ट म्हणजे कॉन्टॅक्ट केसला इन्फेक्शन असू पण शकतं, नसू पण शकतं. सिम्प्टम्स असू पण शकतात, नसू पण शकतात. ठीक आहे. म्हणजे हे काय आहे अजून, हे काय झालं आपण अजून कन्फर्म झालेलं नाहीये, की त्याला इन्फेक्शन झालंय किंवा नाही. पण तो कॉन्टॅक्टमध्ये आलाय म्हणून आपण त्याला काय म्हणतो, कॉन्टॅक्ट केस म्हणतो. आपण काय करायचो कोव्हिडच्या वेळेमध्ये बघा, आपण काय करायचो, जे कोव्हिडचे पेशंट्स आहेत, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जर कोणी आलं, त्याला आपण काय करायचो, क्वारंटाईन करायचो. क्वारंटाईन करायचं. क्वारंटाईनचं मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे मागच्या एपिसोडमध्ये, की किती दिवस क्वारंटाईन करतात, क्वारंटाईन काय इम्पोर्टंट आहे, क्वारंटाईनचा आणि इन्क्युबेशन पिरियडचा काय संबंध आहे, ठीक आहे. हे तुम्हाला मी सगळं एक्सप्लेन केलेलं आहे मागच्या एपिसोड्समध्ये. तर आपण काय बघितलं होतं, की काय करतोय आपण कॉन्टॅक्ट केसेस जे आहेत, म्हणजे जो माणूस कोव्हिड ज्याला होता, त्या माणसाच्या जर संपर्कात आला असेल एखादा हेल्दी माणूस, तर आपण काय करतो त्या माणसाला क्वारंटाईन करत होतो. का क्वारंटाईन करत होतो? कारण ती काय होती, एक कॉन्टॅक्ट केस होती. म्हणजे त्याला इन्फेक्शन असेल, तरी पण त्याला क्वारंटाईन व्हायचंय. त्याला इन्फेक्शन नसेल, तरी पण त्याला क्वारंटाईन व्हायचंय. हे काय झालं आपला कॉन्टॅक्ट केसचा फंडा झाला. त्यानंतर आपला क्वेशनचा 4th ऑप्शन काय म्हणतोय बघा, इंडेक्स केस. इंडेक्स केस म्हणजे कुठली केस? तर इंडेक्स केस म्हणजे कुठली केस? इंडेक्स केस म्हणजे अशी केस जी काय झालेली आहे, एखादा एपिडेमिक रिजन आहे, फॉर एक्झाम्पल हे एखादं गाव आहे, एखादी कम्युनिटी आहे. ह्या कम्युनिटीमध्ये हा जो माणूस आहे, ह्या माणसाला पहिल्यांदा सिम्प्टम्स आले एखाद्या डिसीजचे, त्याला आपण काय म्हणतो, इंडेक्स केस म्हणतो. मग तुम्ही म्हणणार, "सर इंडेक्स केसमध्ये आणि प्रायमरी केसमध्ये काय फरक आहे?" तर बाळा, इंडेक्स केसमध्ये मी तुम्हाला काय सांगतोय, की त्या पर्सनला सिम्प्टम्स हे आलेले आहेत. हेल्थ केअर फॅसिलिटीने त्याला डिटेक्ट केलेलं आहे, त्याला डायग्नोज केलेलं आहे. ठीक आहे? तर त्याला आपण काय म्हणणार, पहिली इंडेक्स केस म्हणणार आणि त्याच्यानंतर प्रायमरी केसमध्ये काय फरक होता, त्या माणसाला इन्फेक्शन होतं, पण ते आपण डिटेक्ट करू शकलो होतो का? करू शकलो नव्हतो. ठीक आहे? त्याच्यामध्ये सिम्प्टम्स होते का? असू पण शकतात, नसू पण शकतात. प्रायमरी केस ही इंडेक्स केस होऊ शकते, पण इंडेक्स केस ही प्रायमरी केस होऊ शकत नाही. ठीक आहे. तर आपला क्वेशन काय म्हणतोय ते आपण परत बघूया. द फर्स्ट पर्सन बिकमिंग सिक. बिकमिंग सिक म्हणजे काय झालेलं आहे, त्याला सिम्प्टम्स आलेले आहेत. सिम्प्टम्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत का? हो. सिम्प्टम्स प्रेझेंट आहेत आणि काय झालंय फर्स्ट पर्सन. मग प्रायमरी केस असू शकते का ती? नाही. का? प्रायमरी केसमध्ये सिम्प्टम्स असू पण शकतात आणि नसू पण शकतात. इंडेक्स केस असू शकते का ती? हो. इंडेक्स केस काय आहे? ती त्या एरियामधली पहिली केस पण असते आणि तिच्यामध्ये काय असतात सिम्प्टम्स पण असतात. कॉन्टॅक्ट केसमध्ये सिम्प्टम्स असतात का? नसतात. सेकंडरी केसमध्ये सिम्प्टम्स असतात का? असतात. पण ती फर्स्ट केस असते का? नाही. ती काय असते? फर्स्ट केस नसते. ठीक आहे. मग इंडेक्स काय झालं आपला? इंडेक्स केस काय असणार आहे याचं करेक्ट आन्सर असणार. ठीक आहे. नेक्स्ट क्वेशन बघूया. सेकंड क्वेशन बघा. द डिसीज इम्पोर्टेड इन अ कंट्री व्हिच वॉज नॉट अदरवाइज प्रेझेंट. म्हणजे काय झाला? हा एक देश होता. ठीक आहे. ही एक होती कंट्री होती. ही एक कंट्री आहे आणि ह्या कंट्रीमध्ये काय झालं, एक डिसीज इम्पोर्ट झाला. इम्पोर्ट म्हणजे झाला म्हणजे काय झाला, दुसऱ्या देशातून आला. ठीक आहे. दुसऱ्या देशामधून एक काय झाला डिसीज इकडे आला, व्हिच वॉज नॉट अदरवाइज प्रेझेंट. तिथे जो अगोदर प्रेझेंट होता का डिसीज, हा तो डिसीज त्या अगोदर प्रेझेंट नव्हता. मग त्या डिसीजला आपण काय म्हणतो? फर्स्ट ऑप्शन काय म्हणतोय बघा, इपिऑर्निथिक डिसीज. एपॉर्निथिक डिसीज किंवा एपिऑर्निथिक डिसीज. एपॉर्निथिक डिसीज म्हणजे काय? ऑर्निथिक डिसीज. एपॉर्निथिक डिसीज म्हणजे बर्ड्स मधला एपिडेमिक. ठीक आहे. बर्ड्स एपिडेमिक.
म्हणजे काय एखाद्या रिजनमध्ये बर्ड्स जेवढे आहेत, ठीक आहे, जेवढे बर्ड्स आहेत, त्या बर्ड्सला जर एखादा आजार होत असेल, तर त्याला आपण काय म्हणतो? इपिऑर्निथिक डिसीज म्हणतो. आपण ऑर्निथॉलॉजी म्हणजे काय? हे माहीत असेल. ऑर्निथॉलॉजी म्हणजे काय? ऑर्निथॉलॉजी म्हणजे काय? स्टडी ऑफ बर्ड्स. ठीक आहे. स्टडी ऑफ बर्ड्स कसं लक्षात ठेवा. ऑर्निथ हे जो वर्ड आहे, ऑर्निथ हा जो वर्ड आहे, हा वर्ड जो रिलेटेड असतो, कशाशी रिलेटेड असतो? बर्ड्सशी रिलेटेड असतो. तर आपल्याला माहिती आहे पोल्ट्री फार्म्समध्ये, ठीक आहे, पोल्ट्री फार्म्समध्ये एव्हियन इन्फ्लुएन्झा नावाचा एक डिसीज आला होता. एव्हियन इन्फ्लुएन्झा नावाचा डिसीज आला होता. हा डिसीज कसा होता? एक ऑर्गॅनिक डिसीज होता. तो काय करतात? पूर्ण जो कम्युनिटीमधले जेवढे बर्ड्स आहेत, जेवढ्या कॉन्टॅक्टमध्ये येतील, त्या पोल्ट्रीच्या म्हणजे जर कोंबड्यांना वगैरे तो डिसीज होत होता. ठीक आहे. तर या डिसीजला आपण काय म्हणतो? एपॉर्निथिक डिसीज म्हणजे काय? बर्ड्समध्ये होणारा डिसीज. सेकंड काय म्हणतो बघा? झूनोटिक डिसीज. झूनोटिक डिसीज म्हणजे कसे डिसीज? झूनोटिक डिसीज झूनोटिक डिसीज म्हणजे असे डिसीज जे काय होतात प्राण्यांपासून काय होतात? ह्युमन्समध्ये येतात. मग एक्झाम्पल कुठले आहेत? एक्झाम्पल कुठलं आहे? रेबीज. मोस्ट कॉमन एक्झाम्पल आपलं कुठलं आहे? रेबीज. रेबीज काय होतो? प्राण्यांपासून काय होतो? ह्युमन्समध्ये येतो. त्याचबरोबर मी आता सांगितलं तर कुठला? एव्हियन इन्फ्लुएन्झा. एव्हियन इन्फ्लुएन्झा हा डिसीज काय करतो? जे पोल्ट्री फार्म्समध्ये ज्या कोंबड्या आहेत, ज्यांना एव्हियन इन्फ्लुएन्झा झालाय, ते जर आपण काय केलं खाल्ल्या आणि त्या तो जो हे होता, कोंबडी होती, त्याला जर आपण व्यवस्थित कुक नाही केलं, ठीक आहे, अंडर कंडिशनमध्ये जर आपण त्या खाल्ल्या, तर आपल्याला काय होत होता? तो डिसीज होत होता. कुठला? एव्हियन इन्फ्लुएन्झा. ठीक आहे. झूनोटिक डिसीजचा कळाला अर्थ काय आहे, की काय होतं? प्राण्यांपासून काय होतो? तो माणसांमध्ये येत असतो. थर्ड ऑप्शन काय म्हणतोय बघा आपला? एक्झॉटिक डिसीज. एक्झॉटिक डिसीज म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल हा एखादी तुमची कम्युनिटी आहे, गाव आहे, देश आहे, राज्य आहे, ठीक आहे. तिथून काय झाला? एखादा डिसीज काय झाला? बाहेरून त्या कंट्रीमध्ये किंवा राज्यामध्ये आला. तर तो डिसीज काय झाला आपल्यासाठी? एक्झॉटिक झाला. अगोदर इथे प्रेझेंट होता का तो? अगोदर इथे प्रेझेंट नव्हता. ठीक आहे. पण तो काय झाला आता दुसऱ्या देशातून आपल्याकडे आला. सेम आपलं कोव्हिड जे होता तो कुठे झाला? वुहान सिटीमध्ये. कुठे? चायनामधल्या एका वुहान सिटीमध्ये आपल्याला काय मिळाली? तिथे केस मिळाली. त्याच्यानंतर तिथून एखादा अब्रॉड तिथला एखादा शहाणा इकडे आपल्याकडे आला असेल, जो की तिथे चायनामध्ये होता आणि येताना काय घेऊन आला तो आपल्यासाठी? येताना तो आपल्यासाठी कोव्हिड घेऊन आलेला आहे शिदोरीमध्ये. ठीक आहे. मग ती आपल्यासाठी कोव्हिड केस कशी झाली आपल्यासाठी? ती एक्झॉटिक झाली. का? कारण कोव्हिड आपल्याकडे अगोदर प्रेझेंट होता का? तर नव्हता. पण ती कोव्हिड-19चा जो व्हायरस आहे, तो माणूस घेऊन आला. मग ती काय झाली? आपल्या इंडियासाठी काय झाली? एक्झॉटिक केस झाली. ठीक आहे. फोर्थ ऑप्शन काय म्हणतो बघा? इपिझोटिक डिसीज. जसं इपिऑर्निथिक डिसीज होता, जो की बर्ड्समध्ये होत होता. सेम प्रमाणे इपिझोटिक डिसीज म्हणजे कसा डिसीज? असा डिसीज जो फक्त प्राण्यांमध्ये राहतोय. ठीक आहे. आता झूनोटिक आणि इपिझोटिक मध्ये डिफरन्स काय आहे? तर झूनोटिक काय होतो? प्राण्यांपासून माणसांमध्ये येतो आणि इपिझोटिक डिसीज म्हणजे काय? असा डिसीज जो फक्त प्राण्यांमध्येच राहतो. ठीक आहे. तो फक्त प्राण्यातल्या प्राण्यात पसरतो. तो माणसांमध्ये येत नाही. जर तो माणसामध्ये येत असेल तर आपण काय म्हटलं आमचं झूनोटिक डिसीज असं आपण त्याला म्हटलेलं असतं. मग आपल्याला या क्वेशनमध्ये काय विचारलेलं आहे? असा डिसीज सांगा जो काय होतो एखाद्या कंट्रीमध्ये इम्पोर्ट होतो. अशा कंट्रीमध्ये इम्पोर्ट होतो ज्या कंट्रीमध्ये तो अगोदरपासून अस्तित्वात नसतो. तर मग असं कोण आहे? तर असं आहे आपल्या ऑप्शनमध्ये ऑप्शन सी एक्झॉटिक डिसीज. एक्झॉटिक डिसीजमध्ये काय होतं? एखाद्या बाहेरच्या कंट्रीमधून एखाद्या दुसऱ्या कंट्रीमध्ये काय होतो? एखादा डिसीज जातो, जो की तिथे ऑलरेडी प्रेझेंट नव्हता. तर त्या केसला आपण काय म्हणतो? एक्झॉटिक डिसीज असं आपण म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेशन बघूया. प्रश्न बघा. sunken eyes, hollow cheeks, subnormal temperature, decrease in urine output are features of. कशाचे फीचर्स आहेत विचारलं आपल्याला. तर बघा, आपण काय करूया सर्व ऑप्शन जे आहेत सर्वांचे सिम्प्टम्स बघूया काय काय दिसतं आपल्याला. मिझल्स, पोलिओ, डिहायड्रेशन आणि ओव्हर. तर बघा, मिझल्समध्ये आपल्याला काय काय बघायला मिळणार आहे? मिझल्समध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. फर्स्ट जो त्याचा क्लासिकल पिक्चर आहे तो कुठला आहे? कोप्लिक स्पॉट्स. ठीक आहे. कोप्लिक स्पॉट. अजून आपल्याला काय मिळणार आहे? फीव्हर बघायला मिळणार आहे. रॅशेस बघायला मिळणार आहेत. ठीक आहे. हे रॅशेस कसे असतात? मॅक्युलो पॉप्युलर. मॅक्युलो पॉप्युलर आपल्याला काय बघायला मिळतात? ज्यामध्ये रॅशेस बघायला मिळतात. त्यानंतर आपण बघा पोलिओमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं? पोलिओ हा डिसीज कशाचा आहे? प्रायमरी कशाला अफेक्ट करतो हा? नर्व्हस सिस्टमला अफेक्ट करतो. ठीक आहे. नर्व्हस सिस्टमला अफेक्ट करतो. याच्यामध्ये काय होऊ शकतं आपल्या पेशंटमध्ये? पॅरालिसिसचे सिम्प्टम दिसतात. ठीक आहे.
पॅरालिसिसचे सिम्पटम्स आपल्याला कशामध्ये बघायला मिळतात? तर पोलिओमध्ये बघायला मिळतात. डिहायड्रेशनमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं? डिहायड्रेशनमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं? आपल्याला बघायला मिळतं सनकन आईज. चाइल्ड कसं बघायला मिळतं आपल्याला? लेथार्जिक. ठीक आहे. इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्सचे आपल्याला सिम्पटम्स बघायला मिळतात. आपल्याला काय बघायला मिळतात? मसल वास्टिंग बघायला मिळतं. त्यानंतर मसल पेन बघायला मिळतं. ठीक आहे. मसल फटीग बघायला मिळतो डिहायड्रेशनमध्ये. ठीक आहे. त्यानंतर तुमची स्किनचं काय होतं? स्किनचा पॅलर काय होतो? कमी होतो. स्किनचा पॅलर काय होतो? कमी होतो. त्याचबरोबर तुमच्यामध्ये काय बघायला मिळतं? युरिन आउटपुट कमी बघायला मिळतं. युरिन आउटपुट काय होतं? कमी होतं. का होतं युरिन आउटपुट कमी? कारण काय झालं? डिहायड्रेशन झालं. डिहायड्रेशन म्हणजे काय? वॉटरची कमी. ठीक आहे. हे आपल्याला काय बघायला मिळतं? डिहायड्रेशनमध्ये सिम्पटम बघायला मिळतात. त्यानंतर फोर्थ ऑप्शन काय आहे आपला? ओव्हर हायड्रेशन. ओव्हर हायड्रेशन म्हणजे काय झालं? बॉडीमध्ये काय झालं? पाणी जास्त झालंय. म्हणजे काय झालेलं आहे? फ्लुइड व्हॉल्यूम एक्सेस झालेला आहे. फ्लुइड व्हॉल्यूम एक्सेसमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं? आपल्याला बघायला मिळतो ऑर्बिटल इडेमा. ऑर्बिटल इडेमा म्हणजे काय? जे डोळे आहेत, त्या डोळ्याच्या खालची जी स्किन आहे, त्या स्किनमध्ये काय बघायला मिळतं? आपल्याला पफिनेस बघायला मिळतो, एडेमा बघायला मिळतो. त्याच्यानंतर तुमची स्किन काय होते? टर्बिड होते. टर्बिड होतं, स्किन काय होते? थोडीशी फुगल्या जाते. युरिन आउटपुट काय होतो? आउटपुट आपला काय होतो? आउटपुट काय होतो? वाढतो. अजून काय होतं पेशंटमध्ये? हायपरटेन्शन होतं. ठीक आहे. फ्लुइड व्हॉल्यूम जास्त झाल्यामुळे काय होतं? हायपरटेन्शन पेशंटला होऊ शकतं. हे काय आपले ओव्हर हायड्रेशनचे काय सिम्पटम्स आहेत. तर मग आपल्याला हे काय दिले? सनकन आईज, हॉलो चीक्स, सब नॉर्मल टेम्परेचर आणि डिक्रीज युरिन आउटपुट हे कशाचे सिम्पटम्स आहेत? तर थर्ड जो होता आपला डिहायड्रेशनचे सिम्पटम्स होते. मिजल्समध्ये आपल्याला काय बघितलं होतं आपण? एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे मिजल्समध्ये कुठलं? म्हणजे कोप्लिक्स स्पॉट. त्यानंतर काय? मॅक्युलो पॉप्युलर रॅशेस असतात त्याच्यामध्ये आणि फीव्हर असतं. पोलिओ हा काय प्रायमरी नर्व्हस सिस्टमला करणारा आहे. 2 गुण जिंदगी के सगळ्यांना माहिती आहे. आपण 0 ते 5 वर्ष वयोगटातला ओपीव्ही व्हॅक्सिन देत असतो, जी की काय आहे? ओरल पोलिओ व्हॅक्सिन आहे. ओरल द्यायची असते आणि आयपीव्ही कशी असते? ही काय असते? हे पॅरेंटल रूटने आपल्याला द्यायची असते. तर आपण बघितलं की डिहायड्रेशनमध्ये आपण बघितले सिम्पटम्स काय-काय असतात? लेथार्जिक असतो चाइल्डमध्ये काय असतात? सनकन आईज असतात, लेथार्जी असते. त्यानंतर मसल वॉशिंगचे आपल्याला सिम्पटम्स बघायला मिळतात. मसल पेन, मसल फटीग बघायला मिळतो. त्याचप्रमाणे काय असतं? पॅलर पेशंटचा म्हणजे पॅलर जो आहे, स्किन पॅलर जो आहे तो कमी होतो. स्किन टर्जिडिटी काय होते? कमी होते. ठीक आहे. ओव्हर हायड्रेशनमध्ये काय बघितलं आपण? हे जे डोळ्याच्या खालची स्किन आहे, ही काय होते? थोडीशी पफीनेस होतो. त्याच्यानंतर तुमचा चेहरा फुगतो. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून काय होतं तुमच्यामध्ये? ओव्हर हायड्रेशन झाल्यामुळे तुमचा बीपी वाढतो. त्याच्यानंतर अजून काय होतं? युरिन आउटपुट वाढतो. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये होत असतात. तर नेक्स्ट क्वेशन बघूया. तर बघा, ब्लड सॅम्पल ब्लड सॅम्पल फ्रॉम अ पेशंट विथ मलेरिया शुड बी कलेक्टेड. मलेरियाच्या पेशंटमध्ये ब्लड सॅम्पल जे आहे ते कधी कलेक्ट करायला पाहिजे. तर मलेरियाची तुम्हाला माहिती आहे, मलेरियाची जी लाईफ सायकल असते, ती कशी असते? मॉस्किटोमध्ये असते. मॉस्किटोमध्ये कुठल्या मॉस्किटो? अनाफिलीस फिमेल अनाफिलस मॉस्किटोमध्ये होते. त्याचबरोबर अजून कोणामध्ये होते? ह्युमन्समध्ये होते. म्हणजे हाल्फ लाईफ सायकल इकडे, हाल्फ लाईफ सायकल इकडे. मग जर एखादा मॉस्किटो जो हे आहे, ठीक आहे, मलेरियाचा प्लाझ्मोडियम आहे. कुठले प्लाझ्मोडियम? मलेरिया प्लाझ्मोडियम, वायव्हॅक्स प्लाझ्मोडियम, फाल्सिपारम प्लाझ्मोडियम, ओव्हॅल्यूम हे सगळे राहतात. त्यांची जी त्यांना लाईफ सायकल कंप्लीट करायची आहे, ते लाईफ सायकल कंप्लीट करण्यासाठी ते काय करतात? ह्युमनमध्ये येतात. परत ह्युमनमधून काय करतात? मॉस्किटोमध्ये जातात आणि परत मॉस्किटोमध्ये असं त्यांचं काय असतं? एक चक्र चालू असतं. ते चक्र कसं असतं बघा. फर्स्ट बघा काय होतंय, या ठिकाणी बघा काय होतंय, मॉस्किटोने आपल्याला बाईट केलेली आहे. मॉस्किटोने काय केले आपल्याला बाईट केलेली आहे. व्हेन द मॉस्किटो बाइट्स अनदर ह्युमन स्पोरोझॉइट्स, ठीक आहे. स्पोरोझॉइट्स काय होतात, तो काय करतो इथे आपल्या इथे सोडतो. आणि मग हे जाऊन काय करतात तुमच्या लिव्हर सेलला. तिथं आले ते आणि काय केलं तुमच्या लिव्हर सेलमध्ये जे तुमचे हिपॅटोसाइट्स आहेत, त्याला इन्फेक्ट करतात आणि हिपॅटोसाइट्सला काय करतात ते स्पोरोझॉइट्स साइट्समधून काय निघतात? बाहेर निघतात. आणि हिपॅटोसाइट्समधून बाहेर निघण्याच्या नंतर मग ते काय करतात? रेड ब्लड सेल्स तुमच्या, ठीक आहे, आर-बी-सीमध्ये काय करतात जातात आणि पॅरासाइट काय करतात? आर-बी-सीमध्ये काय करतात? एसेक्शुअल रिप्रोडक्शन करतात. कुठलं रिप्रोडक्शन करतात त्यांचं? एसेक्शुअल रिप्रोडक्शन करतात. मग ते आर-बी-सीमध्ये काय करतात? ते असे आर-बी-सीमध्ये जाणार, इथे काय करणार? ते मल्टिप्लाय करणार आणि ग्रो करणार आणि मग ते काय करणार? एक ठिकाणी काय करणार? ह्या ठिकाणी काय करणार? तुमच्या काय करणार? आर-बी-सी काय करणार? फोडून बाहेर येणार. ठीक आहे. आर-बी-सी सोडून बाहेर येणार. बाहेर कुठे आले मग तुमचा फॉर एक्झाम्पल ही काय तुमची ब्लड वेसल आहे. ब्लड वेसल आहे. ह्या आर-बी-सीमध्ये ते होते. हे आर-बी-सी फोडून ते बाहेर आले. ठीक आहे. बाहेर आले. आता ह्या कंडिशनमधला ते कुठे आले? ब्लड स्ट्रीममध्ये आले. ठीक आहे. हा ब्लड स्ट्रीममध्ये काय झालं? ते रिलीज झाले.
मग ह्या कंडिशनमध्ये काय होतं माहिती आहे तुमचा जो फीव्हरचा पॅटर्न जो आहे, जेव्हा ते तुमच्या लिव्हरमध्ये एंटर करतात, तेव्हा काय होतं तुम्हाला एक इन्फेक्शन होतं. तिथून तुमची डिफेन्स मेकॅनिझम काम करायला सुरुवात करते. डिफेन्स मेकॅनिझम काम करायला पण पीकला जाते का? नाही जात पीकला. पण मग नंतर काय होतं ते आर-बी-सीमध्ये जातात. आर-बी-सीमध्ये जाऊन काय करतात, आर-बी-सीमध्ये ग्रो होतात, मल्टिप्लाय होतात आणि आर-बी-सीला बर्स्ट करतात आणि कुठे जातात तुमच्या ब्लड स्ट्रीममध्ये जातात. ह्या वेळेस काय होते आपली डिफेन्स मेकॅनिझम एकदम पीक लेव्हलवर असते आणि आपला जो फीव्हर असतो तो पण काय होतो एकदम पीक लेव्हलला जातो. ठीक आहे. पण फीव्हर काय झाला आपला पीक लेव्हलला गेला आणि इकडे काय झालं तर आपले जे सगळे जे मलेरियाचे पॅरासाइट्स आहेत ते काय झाले ब्लड स्ट्रीममध्ये आलेले आहेत. पण जर आपण यावेळेस जर आपण काय केलं ते सॅम्पल घेतलं तर आपल्याला काय बघायला मिळतील, एक इनफ अमाउंट ऑफ पॅरासाइट्स आपल्याला त्या ब्लड स्मेअरमध्ये आपल्याला बघायला मिळतील. ठीक आहे. म्हणजे ह्या पॉइंटला जर आपण ब्लड कलेक्शन केलं, कुठल्या पॉइंटला? जेव्हा ते काय करतात आर-बी-सीला बर्स्ट करतात. एकदम जेव्हा फीव्हरचा तुमचा स्पाइक असतो, त्यावेळेस जर तुम्ही काय केलं ब्लड सॅम्पल घेतलं, तर काय मिळणार तुम्हाला तुमचा जो तुम्ही जो स्मिअर तयार केलाय, त्या स्मिअरमध्ये तुम्हाला एक इनफ अमाउंट ऑफ पॅरासाइट तुम्हाला बघायला मिळतील, जेणेकरून तुम्हाला काय होईल स्टडी करणं सोपं होईल, कुठला पॅरासाइट आहे, ठीक आहे? हे सगळं तुम्हाला करायला सोपं होईल. मग तो आर-बी-सीमध्ये काय होतो काय करतो बर्स्ट करतो आणि त्या आर-बी-सीमध्ये त्याने काय केलं, आर-बी-सीला बर्स्ट केला. हे तुमच्या हेपॅटोसाइट्स आहेत, सॉरी. हेपॅटोसाइट्स आहेत. म्हणजे तुमचा तो आर-बी-सीला बर्स्ट करतो आणि आर-बी-सीमधून जेव्हा तो बाहेर निघतो, ठीक आहे. मग तो काय करतो, त्या मच्छरच्या याच्यामध्ये जातो, इंटेस्टाइनमध्ये जातो. मच्छरच्या इंटेस्टाइनमधून तो परत काय होतो, मच्छरच्या सलायव्हरी ग्लँडमध्ये येतो आणि मच्छरच्या सलायव्हरी ग्लँडमधून तो काय होतो, परत मग आपल्याला ह्युमन बाईट होते. तर ह्युमनमध्ये फक्त एवढं लक्षात ठेवा, ह्युमनमध्ये एसेक्शुअल रिप्रोडक्शन होतं आणि मॉस्किटोमध्ये त्यांचं काय होतं, सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. रिप्रोडक्शन होतं, सेक्शुअल रिप्रोडक्शन हे होत असतं. तेवढं फक्त लक्षात ठेवा. आणि अजून एक लक्षात ठेवायची गोष्ट काय आहे, जेव्हा ते आर-बी-सीमधून बर्स्ट होतात, आर-बी-सीमधून बर्स्ट झाल्याच्या नंतर जे काही पॅरासाइट्स बाहेर येतात, त्यावेळेस आपण काय जर सॅम्पल घेतलं, तर आपल्याला काय मिळणार, मॅक्सिमम स्मिअरमध्ये आपल्याला ते पॅरासाइट बघायला मिळणार. म्हणून आपण काय करतो, सॅम्पल कधी घेतो? बघा आता, काय म्हणतो? आपले ऑप्शन काय म्हणतात? ॲट द पीक ऑफ फीव्हर, ॲट द पीक ऑफ फीव्हरला घ्यायला पाहिजे का? तर तो घ्यायला पाहिजे का? कारण त्यावेळेस आपली डिफेन्स मेकॅनिझम पीकला होती. कधी होती? जेव्हा आर-बी-सीमधून ते सगळे पॅरासाइट्स बाहेर आले होते. ठीक आहे. सिजॉन्ट्स बाहेर त्याला सिजॉन्ट्स म्हणतात. जेव्हा ते आर-बी-सीमधून बाहेर करतात, त्या कंडिशनला त्या पॅरासाइटला आपण काय नाव दिलं त्या स्टेजला? सिजॉन्ट्स असं नाव दिलं. जेव्हा आपल्याला इंजेक्ट करतो तेव्हा त्याला आपण काय नाव दिलं होतं? स्पोरोझोइट्स नाव दिलं होतं. आणि जेव्हा त्या आर-बी-सीमधून बाहेर येतात तेव्हा त्याला आपण नाव काय दिलं होतं? सिजॉन्ट्स नाव दिलं होतं आणि आपल्याला त्या स्मेअरमध्ये जास्तीत जास्त सिजॉन्ट्स बघायला मिळतात. सेकंड ऑप्शन काय म्हणतो बघा, बिफोर टेकिंग मीट त्याचा आणि याचा काही संबंध नाहीये. व्हेन फीव्हर इज जस्ट स्टार्टेड तेव्हा घ्यायचे का? नाही. तेव्हा कुठे असणार आहेत ते पॅरासाइट्स? ते तेव्हा असणार आहेत लिव्हरमध्ये. आपल्याला ब्लडमध्ये काही मिळणार आहे का? काहीही मिळणार नाही. आपला जो रिपोर्ट आहे तो काय येणार आहे? फाल्स निगेटिव्ह येणार. म्हणजे टेम्परेचर इज नॉर्मल. टेम्परेचर नॉर्मल असताना तर नाहीच नाही का? कारण एकतर तेव्हा काय झालेलं आहे, एकतर आपल्याला ते इन्फेक्शन सबक्लिनिकलच आहे किंवा ते आपल्या ब्लड स्ट्रीममध्ये तर नाहीतच किंवा आपलं काय झालंय इन्फेक्शन जे आहे ते काय झालंय सबसाईड झालेलं आहे, ट्रीट झालेलं आहे. ठीक आहे. मग तेव्हा आपल्याला काय झालंय स्मिअर घेऊन काही फायदा नाही. मग जर आपल्याला मलेरिया पेशंटचं स्मिअर जर कधी घ्यायचं असेल, ब्लड सॅम्पल जर कधी घ्यायचं असेल, तर ते कधी घ्यायचंय? तर जेव्हा तुमचा जो फीव्हर आहे ते एकदम पीकला असेल, तेव्हा घ्यायचं आहे. ठीक आहे. जर रॅशनली समजलं असेल काय आहे, तेव्हा ब्लड स्ट्रीममध्ये आपल्याला मॅक्सिमम पॅरासाइट असतात, तेव्हा आपल्याला ब्लड कलेक्शन करायचं आहे. दॅट्स इट. ठीक आहे. एवढं सिंपल आहे. नेक्स्ट क्वेशन बघा. फिफ्थ क्वेश्चन आहे आपला, विच ऑफ द फॉलोइंग इज अ सेकंड लाईन अँटी-ट्युबरक्युलर ड्रग? ठीक आहे. तर म्हणजे फर्स्ट काय म्हणते बघा, रिफाम्पिसिन, इथाब्युटॉल, लिओफ्लोक्झासिन आणि आयसोलेट हे 4 आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. तर आपल्याला फर्स्ट लाईन ड्रग्स कुठले आहेत माहिती आहेत का आपल्याला? हो माहिती आहेत. फर्स्ट लाईन कुठले आहेत आपले? एच-आर-झेड-ई-एस. एच-आर-झेड-ई-एस. एस म्हणजे काय? आयसोनियाझिड, रिफाम्पिसिन, एच-आर-झेड, पायरिझिनामाइड, इथॅम्ब्युटॉल किंवा स्ट्रेप्टोमायसिन आणि स्ट्रेप्टोमायसिन. हे काय आहेत आपले फर्स्ट लाईन ड्रग आहेत. तर आपल्याला क्वेशनमध्ये एक्झाममध्ये फर्स्ट लाईन ड्रग विचारतात. आयसोनियाझिडचं आपल्याला काय विचारतात? कॉम्प्लिकेशन्स विचारतात किंवा त्याचे साइड इफेक्ट्स विचारतात. सर्व जे ड्रग्ज आहेत त्याचे आपल्याला काय विचारतात? साइड इफेक्ट्स काय करतात आपल्याला विचारतात. आयसोनियाझिडचा साइड इफेक्ट काय आहे? पेरिफेरल न्यूरोपॅथी. रिफाम्पिसिनचा काय आहे? ऑरेंज किंवा रेड कलरची काय होते आपल्याकडे पेशंटमध्ये बघायला मिळते. पायरिझिनामाइड काय आहे? पायरिझिनामाइड आपल्याला काय बघायचं? हिपॅटोटॉक्सिसिटी बघायला मिळते. हिपॅटोटॉक्सिसिटी बघायला मिळते. ई फॉर आयला टॉक्सिक आहे कोण? इथॅम्ब्युटॉल. आय टॉक्सिसिटी. आणि एस फॉर काय? शून्य में दिक्कत करने वाली कुठली आपली? इयरला टॉक्सिक असणारी इयर टॉक्सिसिटी होतं. इयर टॉक्सिक म्हणजे ओटोटॉक्सिक. ठीक आहे. ओटोटॉक्सिक 9 वाजते
ती तिला काय होऊ शकतात, परिणाम होऊ शकतात. त्यानंतर अजून कुठला आहे नेफ्रोटॉक्सिन. नेफ्रोटॉक्सिन. तर हे काय आहे आपले फर्स्ट लाईन ड्रगचे सिम्प्टम्स आहेत. तर ऑप्शन बघा आता, रिफॉर्मिसिन काय आहे आपला फर्स्ट लाईन ड्रग आहे, इथॅनॉल काय आहे फर्स्ट लाईन ड्रग आहे, लिओफ्लोक्सासिन आहे का नाही, आयसोमेमाजिन आपला फर्स्ट लाईन ड्रग आहे का, हो आहे. पण याच्यापैकी कुठला नाही आपल्याला काय केलं आहे, चल लाईन म्हणजे काय चल आपला सेकंड लाईन ड्रग आहे. तर आपल्याला काय याचा आन्सर काय येणार या क्वेश्चनचा, लिओफ्लोक्सासिन. तर लिओफ्लोक्सासिन जो आहे, लिओफ्लोक्सासिन आणि मॉक्झिफ्लोक्सासिन. मॉक्झिफ्लोक्सासिन हे काय आहेत, हे ड्रग जे आहेत हे कधी वापरतो आपण, एम-डी-आर-टी-बी मध्ये वापरतो. एम-डी-आर-टी-बी. एम-डी-आर-टी-बी म्हणजे काय, जेव्हा मल्टी ड्रग रेझिस्टंट टीबी असतो. म्हणजे काय, एक तर तुमचा आयसोनियाझिन आणि रिफॉर्मिसिन दोघांना पण जर आलं असेल, तर दोघांपैकी एकाला जर काय झालेलं असेल, सॉरी दोघांना पण जर काय झालं असेल, रेझिस्टन्स आले असेल, तर त्याला आपण काय म्हणतो, एम-डी-आर-टी-बी असं आपण म्हणतो. ठीक आहे. तेव्हा आपण काय करतो, लिओफ्लोक्सासिन किंवा मॉक्झिफ्लोक्सासिन वापरतो. त्याचप्रमाणे अदर सेकंड लाईन टीबी ड्रग्स कुठले आहेत आपले, लिओफ्लोक्सासिन, मॉक्झिफ्लोक्सासिन झालं, त्यानंतर लिनोझोडिल आहे, त्यानंतर केनामायसिन आहे. ठीक आहे. त्यानंतर मायसिन ग्रुपचे काही ड्रग्स जे आहेत ते काय होतात आपल्याला आपण अँटी टीबी म्हणून वापरू शकतो, पण कसे सेकंड लाईन. तर मग आपण सेकंड लाईन आणि फर्स्ट लाईन असं का कॅटेगरायझेशन केलं? तर फर्स्ट लाईनमध्ये आपण असे ड्रग्स ठेवले, ज्यांची काय आहे टीबीच्या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या विरोधामध्ये लढण्याची कॅपॅसिटी जास्त आहे, फर्स्ट पॉइंट. किंवा त्यांचे काय साइड इफेक्ट्स काय आहेत, आहेत पण कसे आहेत, बाकीचे जे सेकंड लाईन ड्रग्स आहेत त्यांच्या तुलनेमध्ये कमी आहेत. आणि त्यांचा जो ड्युरेशन आहे कोर्सचा तो काय आहे, कमी ड्युरेशनमध्ये काय करतात ते टीबीच्या मायक्रोब सोबत काय करतात, फाईट करतात. म्हणून आपण त्याला फर्स्ट लाईनमध्ये कॅटेगराईज केलं. सेकंड लाईनमध्ये आपण असे ड्रग्स ठेवले, ज्यांचे काय आहेत साइड इफेक्ट जास्त आहेत, त्यांचा ड्युरेशन जास्त असतो किंवा ते काय आहेत एक्सपेन्सिव्ह आहे. असे ड्रग्स काय केले आपण सेकंड लाईनमध्ये ठेवले. ठीक. तर समजलं सेकंड लाईन आणि फर्स्ट लाईन. तुम्हाला फर्स्ट लाईन ड्रग्सचे सर्वांचे साइड इफेक्ट्स हे माहीत असलेच पाहिजे. साइड इफेक्टवर डायरेक्टली क्वेश्चन येऊ शकतो सीएचओ. ठीक आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. सिक्स्थ क्वेश्चन आहे, विच न्यूट्रिशनल सप्लिमेंट इज गिवन ड्युरिंग एपिसोड ऑफ डायरिया टू रिड्यूस द ड्युरेशन अँड सिव्हिरिटी ऑफ एपिसोड. ठीक आहे. तर डायरियाचं मॅनेजमेंट जेव्हा आपण करतो, तेव्हा पेशंटमध्ये आपण काय करतो, ओआरएस देतो. ठीक आहे. ओआरएस देतो, का देतो? ओआरएस आपल्याला काय करतं, फ्लुइड जे आहेत, फ्लुइड काय करतं, फ्लुइड रिप्लेसमेंट करण्याचं काम करतं. त्याचबरोबर काय करतं, इलेक्ट्रोलाइट रिप्लेस करण्याचं काम करतं. ठीक आहे. फ्लुइड काय करतं आणि इलेक्ट्रोलाइट काय करतं, रिप्लेस करतं. पण ओआरएस आपण कधीपर्यंत देऊ शकतो, जर माइल्ड टू मॉडरेट डायरिया असेल तर देऊ शकतो. सिव्हिअर डायरियामध्ये काय होतं, तो चाइल्ड आहे किंवा जो पर्सन आहे, तो पर्सन काय करू शकतो, ओरली घेऊ शकत नाही. ॲस्पिरेशनचे चान्सेस जास्त आहेत. ठीक आहे. मग अशा वेळेस आपण काय करतो, त्यांना आयव्ही फ्लुइड्स पण देतो. आयव्ही फ्लुइड्स पण काय करतो आपण ॲड करतो. आता ओआरएस, आयव्ही फ्लुइड्स हे काय झालं डायरियामध्ये देतो आपण. पण याच्यामध्ये पण आपण एक गोष्ट ॲड करतो. ती गोष्ट म्हणजे कुठली, तर आपण ॲड करतो झिंक. ठीक आहे. तर झिंक काय करतं, झिंक आपली काय करतं, इम्युनिटी वाढवतं. एकतर हे आपल्याला माहीतच आहे, जेव्हा आपण इलेक्ट्रोलाइट स्टडी करतो तेव्हा आपण झिंकचा एक इम्पोर्टंट पॉइंट स्टडी करतो. तो म्हणजे झिंक काय करतं, इम्युनिटी बूस्ट करण्यामध्ये मदत करतं. त्यानंतर कुठलं एक व्हिटॅमिन आहे, एक व्हिटॅमिन पण आहे जे काय करतं आपली इम्युनिटी बूस्ट करण्यामध्ये मदत करतं. ते तुम्ही मला सांगायचं आहे. ठीक आहे. ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की कुठलं व्हिटॅमिन आहे जे काय करतं तुमचं इम्युनिटी बूस्ट करण्यामध्ये तुमची मदत करतं. ठीक आहे. मी इलेक्ट्रोलाइट सांगितलेलं आहे झिंक. तुम्ही काय सांगायचं आहे, मला व्हिटॅमिन सांगायचं आहे. इम्युनिटी झालं. त्याच्यानंतर अजून काय करतं तुमचं जे इंटेस्टाईन आहे, इंटेस्टायनल सेल जे आहेत, इंटेस्टायनल सेलला रिपेअर करण्याचं काम कोण करतं? तर कोण करतं? झिंक करतं. त्यानंतर अजून काय करतं? तुमचं फ्लुइड आणि इलेक्ट्रोलाइट लॉस झालेला आहे. तर फ्लुइड आणि इलेक्ट्रोलाइट जो लॉस झालेला आहे, त्याच्यामध्ये पण तो काय करतं? मदत करतं. आणि जे रिस्क ऑफ इन्फेक्शन आहे, रिस्क ऑफ इन्फेक्शन प्रिव्हेंट करतं. रिस्क ऑफ इन्फेक्शन कशी प्रिव्हेंट करतं? इन्फेक्शन प्रिव्हेंट करतं. कसे प्रिव्हेंट करतं? तर काय करतं तुमचे ते इम्युनिटी वाढून काय करतं? रिस्क ऑफ इन्फेक्शन प्रिव्हेंट करतं. तर मग आता हे झिंक द्यायचं कसं? ठीक आहे. झिंक जे आहे ते द्यायचं कसं? तर सिंपल फंडा आहे. जर चाइल्ड 2 ते 6 मंथचा असेल, तर काय करायचं त्याला 10 mg द्यायचं आहे फॉर 14 डेज. आणि चाइल्ड जर 6 मंथ 5 इयर्स 6 मंथ्स टू 5 इयर्सचा असेल, तर त्याला आपल्याला काय करायचं 20 mg द्यायचं. 20 mg द्यायचं किती दिवसासाठी? 14 दिवसासाठी. ठीक आहे. झिंक कसं द्यायचं आपल्याला? 2 ते 6 महिन्याचं बाळ असेल तर 10 mg द्यायचे 14 दिवसासाठी. जर 6 महिने ते 5 वर्षापर्यंतचं बाळ असेल, त्याला 20 mg द्यायचे किती दिवसासाठी? 14 दिवसांसाठी. तर असे काही प्रोग्राम्स आहेत का जे झिंक सप्लिमेंट्ससाठी मदत करत आपल्याला? तर हो आहेत. कुठला? आपला आहे आर-पी-एस-के. ठीक आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य
कार्यक्रम आर-बी-एस-के मध्ये पण आपण काय करतो झिंक सप्लिमेंटेशन चाइल्ड्सला देत असतो. त्याच्यानंतर नॅशनल नॅशनल स्टॉप डायरिया कॅम्पेन किंवा प्रोग्राम. ठीक आहे. कॅम्पेन किंवा प्रोग्राम. ह्या कॅम्पेन किंवा प्रोग्राममध्ये पण आपण काय करतो, झिंक देतो. झिंकनं काय होतं, तर तुमचा डायरिया आहे, त्यामुळे तुमची इम्युनिटी वाढते, इंटेस्टाइनल सेल रिपेअर होतात आणि जे तुमचे नेक्स्ट एपिसोड्स ऑफ डायरिया काय करतं, झिंक प्रिव्हेंट करतं. म्हणून आपण ओआरएस, आय सोबत पण काय करतो पेशंटमध्ये झिंक सप्लिमेंटेशन देत असतो. कशाच्या? डायरियाच्या पेशंटमध्ये. आपला क्वेशन काय म्हणतो बघूया. आयर्न देतो का आपण? आयर्न कधी देतो आपण? एनिमियाच्या केसेसमध्ये देतो. ठीक आहे. त्याच्यात आयर्नचा रिलेटेड जो कुठला प्रोग्राम असेल, तर तो कुठला आहे? एनिमिया मुक्त भारत. हा आपण मागच्या एपिसोडमध्ये क्लिअर केला होता. ठीक आहे. कॅल्शियम कधी देतो आपण? बोन रिलेटेड डिसीजेस असतील, ठीक आहे. बोन पोरोसिटी असेल, ऑस्टिओपोरोसिस असेल, तर अशा कंडिशनमध्ये किंवा बोन टिश्यू झालेले असतील, तर अशा कंडिशनमध्ये आपण काय करतो? कॅल्शियम सप्लिमेंटेशन देत असतो. त्यानंतर व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स कधी देतो आपण? व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स डिफिशियन्सी असेल, पेशंटमध्ये ओरल अल्सर असतील, ठीक आहे. पेशंटमध्ये अजून काही तुम्हाला वीकनेस सिम्प्टम जाणवत असेल, तर आपण व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स देत असतो. पण झिंक कधी देतो आपण? डायरियाच्या पेशंटमध्ये आपण झिंक सप्लिमेंटेशन देत असतो. ठीक आहे. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाहीये. नेक्स्ट क्वेशन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्हिच ऑफ द फॉलोइंग इज अ मॉडिफायबल रिस्क फॅक्टर फॉर कॉझिंग कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज? ठीक आहे. कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज म्हणजे काय? आयदर हार्ट किंवा ज्या वेसल्स आहेत, ठीक आहे, ज्या ब्लड वेसल आहेत, ज्या संबंधित डिसीजला आपण काय म्हणतो? कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज असं आपण म्हणत असतो. तर खालीपैकी कुठला जो आहे तो मॉडिफायबल रिस्क फॅक्टर आहे विचारला आपल्याला. ठीक आहे. असा रिस्क फॅक्टर जो काय करू शकतो आपण? मॉडिफाय करू शकतो. तर फर्स्ट ऑप्शन काय म्हणते बघा, एज. तर हा एक समजा झेंडूबाम आहे. ह्या झेंडूबामचं वय आहे 50 वर्ष. ठीक आहे. पण जसं त्याचं वय वाढणार आहे, तसं-तसं त्याला हार्ट आणि जे व्हॅस्क्युलर डिसीज आहे ते होण्याची शक्यता आहे. पण आपण याच्यामध्ये काही चेंजेस करू शकतो का? त्याला आपण म्हणू शकतो का, "बाबा तू आता 50 वर्षाचा झालास, काय कर उद्यापासून तू 30 वर्षाचा बनून ये." असं आपण त्याला म्हणू शकतो का? तर आपण त्याला म्हणू शकत नाही. म्हणून त्याचं हे जे आहे ते आपण काय करू शकतो? चेंज करू शकतो का? नाही चेंज करू शकत. त्यानंतर काय आहे जेनेटिक फॅक्टर. एखादा पर्सन जो आहे तो जेनेटिकली त्याची पूर्ण जेनेटिक्स जे आहे ते कसं आहे ओबेस आहे. ठीक आहे. त्याचा आजोबा, त्याचे वडील किंवा तो स्वतः पर्सन हे सगळे काय आहेत ओबेस आहेत. मग ते जेनेटिकच त्यांचं तसं आहे. त्याच्यामध्ये आपण काही जास्त चेंजेस करू शकत नाही. किंवा एखाद्या त्यांच्यामध्ये जीनचं म्युटेशन आहे. त्या जीनच्या म्युटेशनमुळे त्यांना कार्डिओव्हॅस्क्युलरचे काय रिस्क जास्त आहेत. तर अशा पेशंटमध्ये आपण काय करू शकत नाही, त्यांचं जेनेटिक फॅक्टर पण चेंज करू शकत नाही. फॅमिली हिस्ट्री पण त्याचप्रमाणे फॅमिली हिस्ट्री पण आपण चेंज करू शकतो का? कुणाची आपण फॅमिली हिस्ट्री चेंज करू शकत नाही. आपण त्याला म्हणू शकत नाही, "बाबा जा आणि तुझे उद्या आहेत ना, तुझ्या वडिलांना काय आहे हार्ट अटॅक आला होता, मग तुला पण येऊ शकतो. मग तू काय कर जा आणि वडील उद्या बदलून घेऊन ये." असं आपण म्हणू शकतो का? तर नाही म्हणू शकत. जी फॅमिली हिस्ट्री आहे, हा काय आहे? नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर आहे. म्हणून ऑप्शन ए, ऑप्शन बी आणि ऑप्शन सी हे सर्व काय आहेत? नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर आहेत. याच्यामध्ये फक्त आणि आपण फक्त मॉडिफाय काय करू शकतो? ते सिगारेट स्मोकिंग आहे. ते आपण मॉडिफाय करू शकतो. त्याला सांगू शकतो, की "बाबा, तू जर उद्यापासून सिगारेट स्मोकिंग बंद नाही केलास, तर तुला उद्या हार्ट अटॅक कन्फर्म आहे." ठीक आहे. उद्यामध्ये येणाऱ्या काही काळामध्ये तुला हार्ट अटॅक येऊ शकतो. म्हणून आपण पेशंटला काउन्सिल करू शकतो. त्यासाठी बाबा तू सिगारेट स्मोकिंग जे आहे ते क्विट कर. ठीक आहे. म्हणून ते काय आहे? मॉडिफायबल रिस्क फॅक्टर आहे. म्हणून ऑप्शन डी काय असणार आहे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेशन बघूया. नेक्स्ट क्वेशन बघा आपला. ॲट व्हॉट टेम्परेचर डीपीटी व्हॅक्सीन इज स्टोअर्ड फॉर इयर्स? ठीक आहे. कुठल्या टेम्परेचरला आपण काय करू शकतो? डीपीटी व्हॅक्सीन स्टोअर करू शकतो. फर्स्ट ऑप्शन काय म्हणतो बघा. बिलो 0 डिग्री सेंटिग्रेड, 0 डिग्री सेंटिग्रेड, 2 टू 8 डिग्री सेंटिग्रेड आणि 10 टू 15 डिग्री सेंटिग्रेड. तर जेव्हा आपण व्हॅक्सीन कॅरी करतो, व्हॅक्सीन स्टोअर करतो, तेव्हा आपल्याला काय करायला लागतं? कोल्ड चेन मेंटेन करायला लागते. कोल्ड चेन काय करायला लागतं? मेंटेन करायला लागतं. कोल्ड चेन म्हणजे काय? तर व्हॅक्सीनचं जिथं प्रोडक्शन झालेलं आहे, म्हणजे जिथं सोर्स आहे, सोर्स पासून ते कुठपर्यंत डिस्ट्रिब्युशन पर्यंत. डिस्ट्रिब्युशन म्हणजे कुठलं डिस्ट्रिब्युशन? जिथे तुम्ही बाळाला लस देताय किंवा व्हॅक्सीन देताय तिथपर्यंत, ठीक आहे. जिथं ही कंपनीमध्ये मॅन्युफॅक्चर झालेली सोर्स झालेला आहे, तिथपासून ते एंड त्याचा कंझ्युमर पर्यंत जोपर्यंत जात नाही व्हॅक्सीन, तोपर्यंत आपण काय करतो? त्या व्हॅक्सीनला एका कोल्ड टेम्परेचरमध्ये, एका विशिष्ट टेम्परेचरमध्ये आपण काय करत असतो? स्टोअर करत असतोय आणि काय करत असतोय? यूज करत असतोय. तर ही जी पूर्ण प्रोसेस आहे, या पूर्ण प्रोसेसला आपण काय म्हणतोय? कोल्ड चेन म्हणतो. ठीक आहे. मग कोल्ड चेनसाठी आपण कुठली इक्विपमेंट यूज करतोय आपण? आपण यूज करतोय डीप फ्रीझर, ठीक आहे. डीप फ्रीझर, त्यानंतर आपण यूज करतोय आय-एल-आर्स, त्यानंतर आपण यूज करतोय कॅरियर्स. हे सगळे काय इक्विपमेंट आहेत, जे की आपण कोल्ड चेनमध्ये आणि याच्यासारखे अजून खूप सारे इन्स्ट्रुमेंट आहेत, जे आपण यूज करतो. ठीक आहे. फ्रीझर्स वगैरे हे पण आपण यूज करत असतो.
तर आपल्याला काय विचारलंय की डीपीटीची व्हॅक्सिन आपण कुठे स्टोअर करू शकतो? तर डीपीटीची व्हॅक्सिन आहे. डीपीटीची जी व्हॅक्सिन आहे ती काय आहे? फ्रीज सेन्सिटिव्ह आहे. फ्रीज सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे जी व्हॅक्सिन जर झाली, ती जर व्हॅक्सिन आपण फ्रीज केली, तर आपल्याला काय करायला लागणार? डिस्कार्ड करायला लागणार. ठीक आहे. म्हणजे काय झाली ती व्हॅक्सिन निकामी झाली. मग त्या व्हॅक्सिनचं आयडियल टेम्परेचर किती आहे? तर त्या व्हॅक्सिनचं 2 to 8 डिग्री सेल्सियस हे आयडियल टेम्परेचर आहे. मग हे आयडियल टेम्परेचर कुठे मेंटेन होतं? हे आयडियल टेम्परेचर होतं आय-एल-आरमध्ये मेंटेन. आय-एल-आर म्हणजे काय? आईस लाईन्ड रेफ्रिजरेटर. हे कुठं असतं? तुमच्या पी-एच-सी, आर-एचमध्ये असतं. ठीक आहे. इथपर्यंत कुणालाही प्रॉब्लेम नाही. डीपीटी काय आहे? फ्रीज सेन्सिटिव्ह व्हॅक्सिन आहे. ठीक आहे. आणि अजून फ्रीज सेन्सिटिव्ह व्हॅक्सिन जर कुठल्या आहे तुम्हाला विचारलं, तर अजून फ्रीज सेन्सिटिव्ह व्हॅक्सिन कुठल्या आहेत? हेपॅटायटिस बी आहे. हेपॅटायटिस बी आहे, तुमचं टीटी आहे, टीपीटी आहे, डीपीटी आहे, अजून कुठला आहे? आयपीव्ही आहे, अजून कुठला आहे? पेंटा आहे. या सगळ्या काय आहेत आपल्या फ्रीज सेन्सिटिव्ह व्हॅक्सिन्स आहेत. तशाच त्याचप्रमाणे हीट सेन्सिटिव्ह पण व्हॅक्सिन आहेत. हीट सेन्सिटिव्ह व्हॅक्सिन म्हणजे कुठल्या व्हॅक्सिन? अशा व्हॅक्सिन ज्यांना थोडं पण जरी आपण काय केलं त्यांचं जे नॉर्मल टेम्परेचर जे आहे 2 to 8 डिग्री सेल्सियस हे जे टेम्परेचर आहे, ह्या टेम्परेचरपासून तर थोडं जरी ते थोड्या वेळासाठी जरी त्या काय झाल्या, ह्या टेम्परेचरमध्ये नाही हे झाल्या, मेंटेन नाही झाल्या, तर त्या व्हॅक्सिन लगेच खराब होतात. तर सर्वात हीट सेन्सिटिव्ह व्हॅक्सिन कुठली आहे? तर तुमची ओपीव्ही आहे. त्यानंतर अजून कुठली आहे? बीसीजी आहे आणि अजून कुठली आहे? मीजल्स आहे. ह्या व्हॅक्सिन काय आहेत? खूप जास्त ही सेन्सिटिव्ह आहेत. म्हणून आपण याला सरळ-सरळ काय म्हणू शकतो? ह्या व्हॅक्सिन ज्या आहेत त्या हीट हीट हीटेड एन्व्हायर्नमेंटमध्ये हीटेड एन्व्हायर्नमेंटमध्ये काय होतात? खराब होतात. ठीक आहे. हीटेड एन्व्हायर्नमेंटमध्ये काय होतात? या व्हॅक्सिन खराब होतात. म्हणून आपण काय म्हणतो हीट सेन्सिटिव्ह हे आहेत काय आहेत? खूप सेन्सिटिव्ह आहेत. कशाला? हीटला. म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे? त्यांचं टेम्परेचर हे जास्त ठेवायला पाहिजे. मग फॉर एक्झाम्पल हे आय-एल-आर आहे. ठीक आहे. हे आय-एल-आर आहे. आय-एल-आरमध्ये काय असतं? हे हा कुठला आहे आपला वरचा कप्पा आहे आणि हा काय आहे? खालचा कप्पा आहे. ठीक आहे. तर खालच्या कप्प्यामध्ये आपण कुठल्या व्हॅक्सिन ठेवणार? इथून खाली तर इथे आपण ठेवणार ओपीव्ही, इथे ठेवणार बीसीजी आणि इथे ठेवणार आपण मीजल्स आणि बाकीच्या ज्या व्हॅक्सिन आहेत हेपॅटायटिस बी, त्यानंतर तुमचं टीटी, त्यानंतर डीपीटी, आयपीव्ही ह्या व्हॅक्सिन काय करणार आपण वरच्या कप्प्यात ठेवणार. का? कारण जेवढं तुम्ही खाली जाणार तेवढे काय असणार खाली जास्त काय असणार टेम्परेचर कमी असणार. खाली कमी टेम्परेचर असणार, वर टेम्परेचर जास्त असणार. म्हणून हीट सेन्सिटिव्ह व्हॅक्सिन काय करतो आपण लोअर कंपार्टमेंटमध्ये ठेवतो आणि ज्या फ्री सेन्सिटिव्ह व्हॅक्सिन आहे त्याला आपण अपर कंपार्टमेंटमध्ये ठेवतो. का? कारण जर त्या अपर कंपार्टमेंटला व्हॅक्सिन अशा व्हॅक्सिन आहेत ज्या काय आहेत फ्रीज सेन्सिटिव्ह आहेत. म्हणजे त्यांना जर फ्रीज झालं तर त्या खराब होतात आणि खालच्या काय आहेत त्यांना जास्त हीट लागलं तर त्या खराब होतात. म्हणून आपण काय करतो वर फ्री सेन्सिटिव्ह ठेवतो आणि खाली काय करतो हीट सेन्सिटिव्ह व्हॅक्सिन आपण ठेवत असतो. तर आपल्याला काय विचारलं बघा क्वेश्चनमध्ये डीपीटी व्हॅक्सिन स्टोअर्ड फॉर इयर्स. तर आपण कुठे ठेवतोय? 2 ते 8 डिग्री सेल्सियसमध्ये ठेवतोय. आपण कुठे ठेवतोय? 2 ते 8 डिग्री सेल्सियस. हे कुठं असतं? आय-एल-आरमध्ये असतं आणि कुठे ठेवतोय आपण? आय-एल-आरच्या अप्पर कंपार्टमेंटमध्ये ठेवतोय. ठीक आहे. तर डीपीटीचं अजून काय आहे बघा? डीपीटी व्हॅक्सिनचं अजून बघूया आपण त्याला तर घेऊनच टाकूया. सगळं खतमच करून टाकूया. डीपीटी तर आहेच खतम करून टाकूया. ठीक आहे. तर डीपीटी आपण कधी देतो? 6, 6, 10 आणि 14 वीकला देतो. त्याचं बूस्टर कधी देतो आपण? 16 ते 24 मंथला देतो. बूस्टर सेकंड पण देऊ शकतो आपण किती? 5 to 6 इयर्सला आपण काय शकतो? बूस्टर देऊ शकतो. त्यानंतर अजून एक म्हणजे डीपीटीची अजून एक गोष्ट म्हणजे काय 7 इयर्स प्लस ओल्ड चाइल्डला देऊ शकत नाही. कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे 7 इयर प्लस ओल्ड चाइल्डसाठी. ठीक आहे. जर दिली तर काय होऊ शकतं? सिव्हिअर रिएक्शन होऊ शकतात आणि न्यूरल प्रॉब्लेम्स येऊ शकतात. न्यूरल प्रॉब्लेम येऊ शकतात आणि जर एखादा पर्सन असेल त्याला काय आहेत? न्यूरल प्रॉब्लेम्स आहेत ऑलरेडी. ठीक आहे. तर त्या पर्सनमध्ये आपण काय देऊ शकत नाही, डीपीटी व्हॅक्सिन देऊ शकत नाही. ठीक आहे. इथपर्यंत समजलं. डीपीटीचं सगळं तुम्ही आपण आज चर्चा काढलेला आहे. डीपीटी संपवली आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आपण काय बघितलंय, कोल्ड चेन बघितलेलं आहे, की आपण कसे मेन्शन करतो. अपर कंपार्टमेंटमध्ये काय ठेवायचं, लोअर कंपार्टमेंटमध्ये काय ठेवायचं, हे पण आपण बघितलेलं आहे. तर नेक्स्ट क्वेश्चनमध्ये जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो बघा. विथिन हाऊ मेनी पॉप्युलेशन इज अ प्रायमरी हेल्थ सेंटर एस्टॅब्लिश्ड? म्हणजे काय आपल्याला विचारलंय पीएचसी किती पॉप्युलेशनसाठी असते? तर सर्वात पहिले काय असतं आपलं सब सेंटर असतं, त्याच्यानंतर काय येतं आपलं पी-एच-सी येतं, त्याच्यानंतर आपलं आर-एच किंवा सी-एच-सी येतं. हा काय असतो आपला पॅटर्न असतो. सब सेंटर, त्याच्यानंतर पी-एच-सी, त्याच्यानंतर आर-एच. तर सब सेंटर ही काय असते? हिल्ली एरियामध्ये किती? हिल्ली आणि जे प्लेन एरियामध्ये आहेत, ते किती पॉप्युलेशनसाठी? हिल्ली एरियामध्ये 3,000 पॉप्युलेशनसाठी एक सब सेंटर असतो. प्लेन एरियामध्ये 5,000 पॉप्युलेशनसाठी एक सब सेंटर असतो. त्याचप्रमाणे पी-एच-सीमध्ये पण बघा, हिल्ली एरियामध्ये हिली एरियामध्ये आणि प्लेन एरियामध्ये. ठीक आहे. हिली एरियामध्ये आणि प्लेन एरियामध्ये. हिली एरियामध्ये 20,000 पॉप्युलेशनसाठी असतं आणि प्लेन एरियामध्ये 30,000 पॉप्युलेशनसाठी असतं. त्यानंतर बघूया आपण आर-एच. आर-एच पण सेम हिली आणि प्लेन. हिली आणि प्लेन.
हिल्ली एरियामध्ये किती 80,000 पॉप्युलेशनसाठी आणि प्लेन एरियामध्ये 1,20,000 पॉप्युलेशनसाठी म्हणजे 120,000 लोकांसाठी काय असतं, एक RH किंवा सीएचसी असते. सीएचसीलाच काय म्हणतात, RH रुरल हॉस्पिटल म्हणतात, पीएचसीला प्रायमरी हॉस्पिटल म्हणतात आणि एससी म्हणजे काय सब सेंटर. सब सेंटर 3 ते 5,000 लोकांसाठी, पीएचसी 20 ते 30,000 लोकांसाठी आणि सीएचसी किती लोकांसाठी 80 ते 1,20,000 लोकांसाठी असतं. आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारलं बघा, फर्स्ट ऑप्शन आहे 3,000 ते 5,000 इथे काय आपलं सब सेंटर आहे. 20 ते 30,000 काय आहे आपलं, 20 ते 30,000 आपलं काय आहे पीएचसी आहे. ठीक आहे. 30 ते 40,000 काय आहे का? नाही. ते पण ऑप्शन नाही. मग बी ऑप्शन काय आहे आपला करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. Which of the following is the most important initial care when chemical burn is suspected? एखादा पेशंट आहे, त्याला काय झालं आपल्याला केमिकल बर्न झालेलं आहे असं आपल्याला वाटतं आहे. तर आता प्रायोरिटी आपण मोस्ट इम्पोर्टंट इनिशियल आपण काय केलं पाहिजे. तर फर्स्ट ऑप्शन काय म्हणतो बघा, इमिडिएटली कव्हर द बर्न एरिया. जर एखाद्या पेशंटला काय झालं केमिकल बर्न झाला, हा शब्द लक्षात ठेवा केमिकल बर्न आहे. पण थर्मल असू शकतं, इलेक्ट्रिक असू शकतं, केमिकल असू शकतं. तर आपल्याला कुठलं झालेलं आहे इथे केमिकल बर्न झालेलं आहे. रिमूव्ह ऑल द ड्रेसिंग सेकंड ऑप्शन. थर्ड ऑप्शन काय म्हणते प्रोव्हाइड calm environment and fourth option with excessive flushing with water for 30 to 20 to 30 minutes. हा तुमचा एखादा बॉडी पार्ट आहे फॉर एक्झाम्पल आणि इथे काय झालंय केमिकल बर्न तुम्हाला झालेला आहे. मग हे जर तुम्हाला केमिकल तिथून काय करायचं आहे रिमूव्ह करायचं असेल, फ्लश करायचं असेल तर आपण काय करणार तिथे काय करणार पाण्याचा काय करणार एक कंटिन्युअस जे आहे ते पाण्याचा त्याच्या खाली टॅप वॉटर खाली आपण काय करणार तो जो पार्ट आहे तो धरणार किंवा जर हॉस्पिटल सेटिंग मध्ये असेल तर आपण काय करणार नॉर्मल सलाईनने काय करणार हे फ्लश करणार. नॉर्मल सलाईन किंवा डिस्टिल्ड वॉटरने आपण काय करणार फ्लश करणार. जेणेकरून काय होईल एवढा जो कंटॅमिनेटेड एरिया आहे केमिकल तिथे जे आहे ते काय प्रेझेंट असतील ते काय करतील निघून जातील आणि काय होणार आहे तुमच्या पेशंटमध्ये फर्दर बर्न काय करणार तुम्ही प्रिव्हेंट करणार. ठीक आहे. म्हणून ऑप्शन डी जो आहे तो आपला इथे करेक्ट आन्सर असणार आहे. सी ऑप्शन काय म्हणतो बघा प्रोव्हाइड द काम एन्व्हायरमेंट. काम एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करून काय आपल्याला होणार आहे का तर नाही. त्यानंतर बघा सेकंड ऑप्शन रिमूव्ह ऑल द ड्रेसिंग. हा आपला फर्स्ट प्रायोरिटी नसणार आहे. आपली फर्स्ट प्रायोरिटी काय असणार आहे फ्लश विथ वॉटर. त्याच्यानंतर मग आपण काय करू शकता रिमूव्ह ऑल द ड्रेसिंग आणि रिमूव्ह ऑल द ड्रेसिंग जे आहे ना ते थर्मल बर्न्स. ठीक आहे. थर्मल बर्न्स मध्ये आपली प्रायोरिटी असणार आहे. फर्स्ट ऑप्शन काय म्हणतो बघा इमिडिएट कव्हर द बर्न एरिया. कव्हर केल्याच्या नंतर आपल्याला केमिकल जे आहे ते निघणार आहेत का नाही ते अजून तिथेच जास्त राहणार म्हणून आपण काय करायचं कव्हर करायचं नाही आहे. ठीक आहे. बर्नचा जो आहे बर्न आपण काय केलं आहे ब्रह्मास्त्र सिरीज मध्ये जावा तुम्ही. ब्रह्मास्त्र सीरीज आपली जी YouTubeला चालू आहे प्लेलिस्टमध्ये जावा तुम्हाला ब्रह्मास्त्र सीरीज मिळेल. त्याचा सेकंड आणि थर्ड एपिसोड बघा. सेकंड एपिसोडमध्ये तुम्हाला बर्नची पूर्ण थिअरी मिळून जाईल आणि थर्ड एपिसोडमध्ये तुम्हाला बर्नचा सर्व जे आहे ते एमसीक्यू बर्नमध्ये सगळे तुम्हाला कंप्लीट मिळून जातील. मग त्या बर्नच्या एपिसोडमध्ये आपण काय काय कव्हर केलं आहे बर्नचा सरफेस एरिया कसा कॅल्क्युलेट करायचा त्याच्यानंतर फ्लुइड्स कसे कॅल्क्युलेट करायचे त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये काय काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. प्रायोरिटी काय असतं जेव्हा हेड आणि नेक किंवा फेसला जेव्हा बर्न असतो तेव्हा काय प्रायोरिटी द्यायची काय प्रायोरिटी द्यायची तेव्हा ऑक्सिजन प्रायोरिटी द्यायची. त्यानंतर फ्लुइडला आपण कशी प्रायोरिटी द्यायची ह्या सगळं जे आहे ते मी काय केलेलं आहे ब्रह्मास्त्र सीरीजमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या एपिसोडला सगळं एक्सप्लेन केलं आहे. सर्वांनी जाऊन काय करायचं आहे बघायचं आहे. तर तुमचा काय म्हणतात बर्न चॅप्टर जे आहे तुमचा क्लिअर होऊन जाणार. त्याच्यानंतर तुम्हाला आयुष्यात बर्न वाचायची गरज पडणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. PMJAY is an acronym for प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जननी आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन स्वास्थ्य आरोग्य योजना आणि नन ऑफ द अबोव. तर बघा PMJAY प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. त्याचं लॉंग फॉर्म काय आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. ठीक आहे. ऑप्शन ए जो आहे याचा काय असणार आहे करेक्ट असणार आहे. काय त्याचं अक्रॉनिम काय आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द टिपिकल बॅक्टेरियल ग्रोथ कर्व हा मायक्रोबायोलॉजी मधला बऱ्याच वेळा विचारलेला क्वेश्चन आहे बॅक्टेरियल कर्व बद्दल. ठीक आहे. तर बॅक्टेरियल कर्वच्या किती फेजेस आहेत हे आपल्याला विचारलेलं आहे. तर जेव्हा एखादा बॅक्टेरिया एखाद्या कल्चर मीडियममध्ये वाढत असतो तेव्हा एखादा बॅक्टेरिया एखाद्या कल्चर मीडियममध्ये वाढत असतो तेव्हा बघा तो काय होतो ह्या ह्या पॅटर्नमध्ये वाढायला सुरुवात करतो. तर बॅक्टेरियल ग्रोथ कर्वच्या फेज आहेत. पहिली फेज असेल ती म्हणजे लॅग फेज. लॅग फेज मध्ये काय होतं बॅक्टेरिया आता काय झालेला आहे आत्ताच त्या कल्चर मीडियामध्ये आलेला आहे किंवा तो जो मीडिया आहे त्या मीडियामध्ये वाढायला सुरुवात झालेला आहे. फॉर एक्झाम्पल आपण काय केलं बॅक्टेरिया या कल्चरची एक प्लेट घेतलेली आहे. इथे आपण काय केलं कल्चर मीडिया घेतलेला आहे. लेट सपोज आपण काय घेतलेलं मीडियामध्ये आपण अगार अगार घेतलेला. ठीक आहे. अगार अगार
काय आहेत हे कल्चर मीडियाचे डिफरंट टाइप्स आहेत. अगार-अगार मीडिया, शुगर मीडिया, चॉकलेट मीडिया हे सगळे काय आहेत टाइप्स आहेत. तर आपण काय केलं मॅककॉन्कीज कल्चर मीडिया हे सगळे काय आगारचे सॉरी कल्चर मीडियाचे टाइप्स आहेत. तर आपण काय केलं लेट्स से आपण आगार-आगार मीडिया घेतलेला आणि तिथे काय केलं आपण बॅक्टेरियाचं काय केलं आहे इनॉक्युलेट केलं आहे. बॅक्टेरियाचं इनॉक्युलेट केलं काय म्हणजे काय थोडेसे बॅक्टेरिया 2-4 बॅक्टेरिया सॅम्पल्स आपण टाकलेले आहेत. मग जसे आपण ते सॅम्पल टाकले, ते बॅक्टेरिया काय करणार, तिथे काय करणार, ते स्वतःला पहिले काय करणार मॉर्फॉलॉजिकली वाढवणार म्हणजे काय करणार सेल साइज वाढवणार ते. सेल साइज काय करणार वाढवतील. त्याच्यानंतर मग ते काय करतात सॉरी त्याच्यानंतर मग ते काय करतात अडॅप्ट टू एन्व्हायर्नमेंट. मग हे जे त्यांच्यासाठी एन्व्हायर्नमेंट आहे आगार-आगार मीडियमचं हे काय त्यांच्यासाठी न्यू आहे. मग ह्या एन्व्हायर्नमेंटला काय करतात ते मॅच होण्यासाठी काय करतात अडॅप्ट करतात. मग हे एन्व्हायर्नमेंटवरून आणि त्या बॅक्टेरियाची जी ग्रोथ आहे, ही कशी असू शकते डिपेंड असू शकते. मग ते जो मीडिया आहे, त्या मीडियाचं जे टेम्परेचर आहे, ठीक आहे. तिथलं टेम्परेचर जे आहे, ते टेम्परेचर जर सुटेबल असेल, तर त्या बॅक्टेरियाची ग्रोथ कसं असणार जास्त असणार. त्याचप्रमाणे काय मॉइश्चर किंवा ह्युमिडिटी. मॉइश्चर किंवा ह्युमिडिटी त्याच्यावर पण डिपेंड करतं. त्याचप्रमाणे अजून कशावर डिपेंड करतं तिथलं न्यूट्रिशन. तिथं जे न्यूट्रिशन आहे ते कशा प्रकारचं याच्यावर पण काय करतं त्या बॅक्टेरियाची ग्रोथ काय करते डिपेंड करते. मग ही जी तुमची फेज आहे ही कुठली आहे? ही लॅग फेज आहे. इथे काय आहे तुमच्या बॅक्टेरिया तुम्हाला नंबर्स काय दिसत नाहीत जास्त दिसतात. तुम्हाला एक ग्राफ दाखवतो बघा. बघा ही काय आहे आपली लॅग फेज आहे. ह्या लॅग फेजमध्ये काय होतं बॅक्टेरियाची फक्त काय होते साइज वाढते, नंबर वाढत नाहीत. म्हणून तुमची ही काय दिसते तुम्हाला ही इथे काय दिसते अशी स्ट्रेट लाईन एक दिसते. त्यानंतर मग आपली येते सेकंड फेज ती कुठली आहे सेकंड फेज? सेकंड फेज येते आपली एक्सपोनेन्शियल फेज. एक्सपोनेन्शियल फेज. एक्सपोनेन्शियल फेजमध्ये काय होतं, आता बॅक्टेरिया काय झालेला आहे मॉर्फॉलॉजिकली व्यवस्थित वाढलेला आहे. मग आता तो काय करतो, सेलची साइज न वाढवता तो काय करतो, सेलचे नंबर वाढवायला सुरुवात करतो. सेल नंबर. सेलचे काय होतात सॉरी नंबर्स वाढायला सुरुवात होतात. म्हणजेच काय होतं, हा जो बॅक्टेरिया आहे, हा बॅक्टेरियाचे काय होतात 2 होतात, ठीक आहे. ह्या परत 2चे किती होतात? 4 होतात. परत हे सर्वांचे 2-2 ठीक आहे. मग ही जी ग्रोथ आहे, या ग्रोथला आपण काय म्हणतो? जिओमेट्रिक प्रोग्रेशन म्हणतो. जिओमेट्रिक प्रोग्रेशननी काय होते, बॅक्टेरियाची ग्रोथ होते. जिओमेट्रिक प्रोग्रेशन आणि अरिथमेटिक प्रोग्रेशन एक असते. अरिथमेटिक प्रोग्रेशन आणि जिओमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये काय फरक आहे? अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये समजा 1 मध्ये काय होतं 1 ॲड होतो. 2 मध्ये परत 1 ॲड होतो. 3, 4, 5, 6 ही काय झाली तुमची अरिथमेटिक प्रोग्रेशन झाली. आणि जिओमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये काय होतं 1 ची किती झाली, 2 झाले, 2 ची किती झाली, 4 झाले, 4 ची किती झाले, 8 झाले, 8 ची किती झाली, 16 झाले. 16 ची किती झाली, 32 झाले, 32 ची किती झाली, 64 झाले. अशा प्रकारे काय होतं तुमची एक्स्पोनेन्शियल ग्रोथ व्हायला सुरुवात होते. त्याला आपण काय म्हणतो एक्स्पोनेन्शियल फेज असं आपण म्हणतो. कुठला पॅटर्न बघायला मिळतो आपल्याला? जिओमेट्रिक प्रोग्रेशनचा आपल्याला पॅटर्न बघायला मिळतो. ठीक आहे. आणि ही जी कंडिशन आहे एक्स्पोनेन्शियल फेजमध्ये सेलची जी मॉर्फॉलॉजी आहे, सेल मॉर्फॉलॉजी बेस्ट पॉसिबल जी सेल मॉर्फॉलॉजी आहे ती अचीव्ह होते. बेस्ट पॉसिबल सेल मॉर्फॉलॉजी अचीव्ह बेस्ट पॉसिबल जी आहे ती काय होते सेल मॉर्फॉलॉजी याच्यामध्ये अचीव्ह होते. नेक्स्ट फेज कुठली आहे आपली? थर्ड फेज आहे ती म्हणजे स्टेशनरी फेज. हे काय बघत आहोत आपण? बॅक्टेरियल ग्रोथ कर्व्हच्या काय बघत आहोत आपण? फेजेस बघत आहोत. स्टेशनरी फेज. स्टेशनरी फेजमध्ये काय होतं? आता फॉर एक्झाम्पल तुमचा जो इथे आपण एक कल्चर मीडियम घेतला होता. ह्याच्यामध्ये आपण काय घेतलं आगार-आगार गाडीतला आपण मीडियम घेतला आणि बॅक्टेरिया ठेवले होते. आता काय होतं इथे बॅक्टेरिया वाढतायत. आपण काय करतो एक अ, क अमाउंट ऑफ काय घेतो आपण ते न्यूट्रिशन दिले होते. ठीक आहे. ते न्यूट्रिशन काय होणार काही वेळानंतर जेवढे तुम्ही बॅक्टेरियाचे नंबर्स वाढणार, ते न्यूट्रिशन काय होणार संपणार. ठीक आहे. पहिला पॉइंट काय होतो ते न्यूट्रिशन संपतोय. दुसरा पॉइंट तिथे काय होतोय, तिथे काय होतात त्याचे जे टॉक्सिक आहेत, टॉक्सिन्स आहेत ते अक्युमुलेट होतात. म्हणजे बॅक्टेरियाचे पण काही वेस्ट प्रॉडक्ट असतील ना, ते वेस्ट प्रॉडक्ट काय करतात तेच टाकतायत. ठीक आहे. आणि ते काय करू शकतात त्यांच्यासाठी हानिकारक असू शकतात. ठीक आहे. हानिकारक आहेत म्हणूनच काय झालं त्यांनी त्यांच्या बॉडीच्या बाहेर टाकले. ठीक आहे. आपण पण आपल्या बॉडीच्या बाहेर असेच प्रॉडक्ट बाहेर टाकतो, जे की आपल्यासाठी आवश्यक नाहीये. ठीक आहे. वेस्ट प्रॉडक्ट आहेत ते आपण बाहेर टाकतो. फॉर एक्झाम्पल आपण कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो. फॉर एक्झाम्पल आपण फिशेस बाहेर टाकतो. आपण काय टाकतो युरिन बाहेर टाकतो. हे गोष्टी आपल्यासाठी चांगल्या आहेत का? तर आपल्यासाठी चांगल्या नाहीत. सेम बॅक्टेरिया पण त्यांचे टॉक्सिन्स काय असे बाहेर टाकतात, जे की त्यांच्यासाठी चांगले नाहीत. त्यांच्यासाठी काय आहेत हानिकारक आहेत. आणि अजून काय होतं न्यूट्रिशन पण कमी होतं. आणि अजून काय होतं तुमच्या बॅक्टेरियाची ग्रोथ होते याचा अर्थ काय होतोय, की तुमचा एकापासून 2 होतात, 2पासून 4 होतात. पण ॲट द टाईम असा येईल ना, की जो पहिला तुमचा म्हातारा बॅक्टेरिया होता, त्याची पण डेथ होत आहेत ना, बरोबर? मग तुमचं काय होतं, इथे काय होतं तुमचं, जे मल्टिप्लिकेशनचा रेट आहे, तो काय होतो डेथ रेटच्या इक्वल होतो.
डेथ रेटचा काय होतो इक्वल होतो. म्हणून तिथं काय होतं तुमच्या स्टेशनरी फेज आपण त्याला म्हणतो. का? कारण जेवढे मरतायत तेवढेच बॅक्टेरिया काय होतात मल्टिप्लाय होतात. पण तुमचं फॉर एक्झाम्पल ह्या कल्चर मीडियामध्ये 100 जर बॅक्टेरिया असतील, पुढच्या एका मिनिटामध्ये 100 बनतात आणि त्याच एका मिनिटामध्ये 100 मरत पण आहेत. पण तुमचा नेट जो आहे ते बॅक्टेरिया काय तुमच्यामध्ये चेंज झाले का? नाही झाले. बरोबर आहे. तर हे काय होतं मल्टिप्लिकेशन रेट आणि डेथ काय होतो? तर तो काय होतो तुमचे जे न्यूट्रिशन्स आहेत त्यांची काय होतं तुम्हाला कमी मिळते. त्याचप्रमाणे अजून काय होतं टॉक्सिन्स काय झालेले असतात, वाढलेले असतात. म्हणून आपल्याला काय बघायला मिळतं तिथे एक स्टेशनरी फेज बघायला मिळते. त्याच्यानंतर आपल्याला कुठली फेज बघायला मिळते? तर 4th फेज बघायला मिळते ती म्हणजे आपल्याला डिक्लाइन फेज बघायला मिळते. कुठली फेज बघायला मिळते? डिक्लाइन फेज बघायला मिळते. डिक्लाइन फेजमध्ये काय होतं नंबर ऑफ जे बॅक्टेरिया त्या कमी होतात. का कमी होतात? कारण तिथे जो मल्टिप्लिकेशनचा रेट आहे मल्टिप्लिकेशनचा रेट जो आहे, तो कमी होतो आणि डेथचा रेट काय होतो? डेथचा रेट जास्त होतो. मग हे कशामुळे होतं? तर सेम कारण आहे. न्यूट्रिशन इथे काय झालं तिथे एक्झॉस्ट झालेले आहेत एकदम. स्टेशनरी फेजमध्ये काय झालं होते न्यूट्रिशन कमी झालेले होते. डिक्लाइन फेजमध्ये काय झालं तुमचे न्यूट्रिशन काय झाले एकदम एक्झॉस्ट झालेले आहेत. आणि अजून काय झालं तुमचे टॉक्सिनचं जे अक्युमुलेशन आहे ते खूप सिव्हिअर वाढलेलं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर बॅक्टेरिया काय करतात, त्या कंडिशनमध्ये सर्व्हाईव्ह करण्यासाठी ऑटोलायटिक एन्झाइम सोडतात. ऑटोलायटिक एन्झाइम्स म्हणजे काय हो? असे एन्झाइम जे बॅक्टेरियाला स्वतः मारून टाकतात. मग बॅक्टेरिया काय करतात सर्व्हाईव्ह करण्यासाठी ऑटोलायटिक एन्झाइम सिक्रेट करतात, जे काय करतात बॅक्टेरियाला डिस्ट्रॉय करतात. म्हणून काय होतं डिक्लाइन फेजमध्ये डेथ रेट हा वाढतो आणि मल्टिप्लिकेशन रेट हा कमी होतो. ठीक आहे. अजून एक कन्सेप्ट आहे स्पोरुलेशन ऑफ बॅक्टेरिया. स्पोरुलेशन स्पोरुलेशन म्हणजे काय? बॅक्टेरिया काय करतात स्पोर फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करून घेतात स्वतःला. हे बॅक्टेरिया जे आहेत स्पोर फॉर्ममध्ये स्वतःला कधी कन्व्हर्ट करून घेतात? जेव्हा त्यांना एकदम हार्श कंडिशन्समध्ये काय करायचं असतं, सर्व्हाईव्ह करायचं असतं. तेव्हा ते काय करतात स्पोरुलेशन करून घेतात. त्याला आपण काय म्हणतो हिबर्नेशन पिरियड असं पण आपण त्याला म्हणत असतो. म्हणजे काय असतं बॅक्टेरियाला नॉर्मल ह्याच्यामध्ये काय करायचंय, जेव्हा नॉर्मल कंडिशनपेक्षा एकदम वर्स्ट कंडिशनमध्ये जगायचं असतं, तेव्हा ते काय करतात स्पोर्युलेशन फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करतात. पण जेव्हा आपण जेव्हा आपण स्टराईल कंडिशन आपण जेव्हा शिकत असतो, तेव्हा आपण बॅक्टेरियाला किल करणं हे सोपं असतं. पण स्पोरला किल करणं हे तेवढंच अवघड असतं. का? कारण स्पोर्स जे आहेत ते एकदमातल्या एकदमात कठीण परिस्थितीमध्ये जगू शकतात. पण बॅक्टेरिया जाऊ शकत तेवढ्या कठीण परिस्थितीमध्ये जगू शकत नाहीत. म्हणून ते काय करतात स्वतःला स्पोरमध्ये कन्व्हर्ट करून घेतात आणि मग नंतर जेव्हा त्यांना सुटेबल कंडिशन मिळेल, तेव्हा काय करतात स्पोरमधून परत बॅक्टेरियामध्ये त्यांचं रूपांतर होत असतं. तर आपण आता बघितलं आहे बॅक्टेरियल ग्रोथ कर्व्ह. आपण बघितलं काय लॅग फेज. लॅग फेजमध्ये काय होतात फक्त साइज वाढते, नंबर वाढत नाही. एक्सपोनेन्शियल फेजमध्ये काय होतात बॅक्टेरिया जिओमेट्रिक प्रोग्रेशनने वाढायला लागतात आणि त्याच्यामध्ये मॉर्फॉलॉजी आहे ती बेस्ट मॉर्फॉलॉजी अचीव्ह होते. स्टेशनरी फेजमध्ये काय होतं, तुमचा जो रेट ऑफ मल्टिप्लिकेशन आहे आणि रेट ऑफ डेथ आहे, तो काय होतो इक्वल होतो. त्याच्यामुळे काय होतं ते नेट जे आहे नंबर ऑफ याच्यामध्ये गेन पण होत नाही आणि कमी पण होत नाही. आणि डिक्लाइनमध्ये काय होतं तुमचे न्यूट्रिशन सर्व एक्झॉस्ट झालेले असतात. त्यानंतर तुमचे बॅक्टेरिया स्पोरुलेशनमध्ये जातात, ऑटोमॅटिक एन्झाइम सिक्रेट झालेले असतात, तिथं पूर्ण टॉक्सिन्स ॲक्युमुलेट झालेले असतात. म्हणून ग्रोथ रेट काय होतो कमी होतो आणि मल्टिप्लिकेशनचा रेट काय होतो कमी होतो आणि काय होतं डेथ रेटचा जास्त होतो. त्याच्यामुळं बॅक्टेरियल ग्रोथ कर्व्ह कुठले आहेत लॅग फेज, एक्सपोनेन्शियल फेज, स्टेशनरी फेज आणि डेथ फेज. याला आपण काय म्हणतो डिक्लाइन फेज. डिक्लाइन फेज असं आपण म्हणतो. ठीक आहे. ह्या ॲक्सिसवर आपण काय बघितलं टाईम बघितला आणि ह्या साइड ॲक्सिसवर आपण काय बघितलं होतं ग्रोथ बघितली होती. क्वेशन काय म्हणतोय आपला द टिपिकल बॅक्टेरियल ग्रोथ कर्व्ह शोज हाऊ मेनी फेजेस किती फेजेस आहेत लॅग फेज, लॉग फेज, स्टेशनरी फेज आणि डिक्लाइन फेज. किती फेजेस आहेत 4 फेजेस आहेत. ठीक आहे. इथपर्यंत कुणालाही प्रॉब्लेम नाही. लॅग, लॉग, एक्सपोनेन्शियल आणि स्टेशनरी आणि कुठलं डिक्लाइन फेज. ठीक आहे. नेक्स्ट क्वेशन बघूया. A condition characterized by prolonged PR interval more than 0.2 second in ECG is called. काय आहे एक कंडिशन आहे characterized by prolonged PR interval more than 0.2 second in ECG is called. ठीक आहे. फर्स्ट ऑप्शन आहे सेकंड डिग्री एव्ही ब्लॉक, मोबिट्स टाइप सेकंड ब्लॉक, फर्स्ट डिग्री एव्ही ब्लॉक आणि कंप्लीट ब्लॉक. 4 ऑप्शन्स आहेत. ह्याच्या सर्व अबनॉर्मॅलिटी आहेत. याला आपण काय म्हणतो कंडक्शन कंडक्शन सिस्टीम कंडक्शन सिस्टममधील एबनॉर्मॅलिटीज म्हणतो. तर आपण थोडक्यात बघूया कंडक्शन सिस्टममध्ये काय बघायला मिळतं आपल्याला एबनॉर्मॅलिटी बघायला कुठल्या एबनॉर्मॅलिटीज बघायला मिळतात. तर आपल्याला बघायला मिळतं फर्स्ट डिग्री एव्ही ब्लॉक, फर्स्ट डिग्री एव्ही ब्लॉक बघायला मिळतो आपल्याला. त्याचबरोबर आपल्याला बघायला मिळतो सेकंड डिग्री एव्ही ब्लॉक, सेकंड डिग्री एव्ही ब्लॉक बघायला मिळतो आणि आपल्याला थर्ड ब्लॉक बघायला मिळतो, थर्ड डिग्री. तर आपण काय म्हणतो कंप्लीट एव्ही ब्लॉक. यालाच आपण काय म्हणतो थर्ड डिग्रीलाच आपण काय म्हणतो कंप्लीट एव्ही ब्लॉक म्हणतो. एक मिनिट आपण हे नवीन पेजवर घेऊया. ठीक आहे. कंडक्शन एबनॉर्मॅलिटीज कंडक्शन एबनॉर्मॅलिटीज फर्स्ट, सेकंड आणि थर्ड असे आहेत 3 टाइप आहेत.
फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री आणि थर्ड डिग्री. त्याला आपण काय म्हणतो कंप्लीट ब्लॉक सुद्धा म्हणतो. ठीक आहे. कंप्लीट ब्लॉक. तर फर्स्ट डिग्रीमध्ये काय होतं, तुमच्या ज्या पी वेव्ह असतात, ॲट्रियल कॉन्टॅक्ट झाल्यानंतर पी वेव्ह येतो, व्हेंट्रिकल कॉन्टॅक्ट झाल्यानंतर क्युआरएस कॉम्प्लेक्स येतो. ठीक आहे. इथपर्यंत माहिती आहे. पी वेव्ह पासून क्युआरएस कॉम्प्लेक्स पर्यंत जाताना एसए नोड पासून एव्ही नोडमध्ये इम्पल्स जाते. एसए नोड पासून एव्ही नोडमध्ये इम्पल्स जाताना तिथे काय होतं, थोडासा डिले होतो. त्या डिलेला आपण काय म्हणतो, पी-आर इंटरव्हल असं आपण म्हणतो. ठीक आहे. हा तुमचा ईसीजी आहे, ही तुमची पी वेव्ह आहे आणि हे काय तुमचं इथं पी-आर इंटरव्हल आहे आणि इथं काय होतं असेल क्यूआरएस कॉम्प्लेक्स असतो. ठीक आहे. आणि इथे काय असते टी वेव्ह असते. हा काय झाला तुमचा नॉर्मल ईसीजी मधला पी-आर इंटरव्हल झाला, जो की किती असतो 0.12 ते 0.20 सेकंद एवढा असतो. फर्स्ट डिग्री हार्ट ब्लॉकमध्ये काय होतं, तो जो डिले आहे तो काय होतो थोडासा वाढतो. काय होतो डिले काय होतो वाढतो. म्हणजेच काय होतो 0.20 सेकंद आहे त्यापेक्षा काय होतं 0.24 सेकंद असं एवढा होणार किंवा जास्त पण होऊ शकतो. ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण फर्स्ट डिग्री ब्लॉकमध्ये. याच्यामध्ये काय होतं तुमचा जो पी-आर इंटरव्हल आहे तो थोडासा वाढतो. फक्त पी-आर इंटरव्हल वाढलेला आहे आणि याच्यामध्ये पी:/क्यूआरएस, पी:/क्यूआरएसचं किती असणार आहे रेशो 1:1 आहे. ठीक आहे. आणि काय होतं पी-आर इंटरव्हल वाढतो आणि कसा वाढतो कॉन्स्टंट वाढतो. पी-आर इंटरव्हल वाढतो पण कसा वाढतो कॉन्स्टंट वाढतो. ठीक आहे. लिहूया आपण कॉन्स्टंट पी-आर इंटरव्हल. ठीक आहे. तर सेकंड डिग्रीमध्ये 2 टाइप बघायला मिळतात आपल्याला. सेकंड डिग्रीमध्ये आपल्याला काय बघायला मिळतात 2 टाइप. त्याच्यामध्ये काय असतं टाइप 1 याला काय म्हणतो आपण मोबिट्स टाइप 1 आणि टाइप 2 यालाच काय म्हणतो आपण मोबिट्स टाइप 2 म्हणतो. आणि टाइप 1 जो आहे त्याला आपण काय म्हणतो वॅन के बॅक फिनोमेनॉन सुद्धा आपण म्हणतो. तर टाइप 1 मध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, तर टाइप 1 मध्ये आपल्याला बघायला मिळतं जे पी-आर इंटरव्हल आहे. पी-आर इंटरव्हल काय आहे कॉन्स्टंट नाहीये. कॉन्स्टंट नाहीये. कसा आहे तो प्रोग्रेसिव्ह इन्क्रीज होतोय. प्रोग्रेसिव्ह काय होतोय वाढतोय. म्हणजे समजा इथे पी-आर इंटरव्हल जर 0.24 असेल तर काय होतं 0.28 असं काय होतं वाढतोय. प्रत्येक वेळेस थोडा-थोडा वाढतोय. पी-आर इंटरव्हल काय होतं प्रोग्रेस होतोय. ठीक आहे. आणि इथे पण पी:/क्यूआरएस रेशिओ कसा असू शकतो 1:1 असतो का? नाही. म्हणजे प्रत्येक पी वेव्हच्या नंतर क्यूआरएस कॉम्प्लेक्स असतो का? नाही. कधी-कधी काय होतं मध्येच काय होतं एखादा क्यूआरएस काय होतो ड्रॉप होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला 3 पी वेव्ह मिळणार आणि काय होणार 2 क्यूआरएस मिळणार किंवा 4 पी वेव्ह मिळणार आणि 3च क्यूआरएस मिळणार. असं काय होतं तुम्हाला कंडक्शन अबनॉर्मॅलिटी बघायला मिळतात. ठीक आहे. त्यानंतर टाइप 2 मध्ये आपल्याला काय बघायला मिळतं याच्यामध्ये पी-आर इंटरव्हल जो आहे तो कसा असतो कॉन्स्टंट असतो. पी-आर इंटरव्हल कॉन्स्टंट असतो आणि काय असतं तुमचं जे पी:/क्यूआरएस रेशिओ आहे तो कसा असतो 2:1 असतो किंवा 3:1 असतो किंवा 4:1 असतो. म्हणजे 2 पी वेव्ह नंतर 1 क्यूआरएस कॉम्प्लेक्स किंवा 3 पी वेव्ह नंतर 1 क्यूआरएस कॉम्प्लेक्स किंवा 4 पी वेव्ह नंतर 1 क्यूआरएस कॉम्प्लेक्स. बघा टाइप 1 चा ईसीजी कसा दिसेल तुम्हाला टाइप 1 चा ईसीजी कसा दिसेल तुम्हाला हा पी वेव्ह दिसणार, त्यानंतर हा पी-आर इंटरव्हल दिसणार, त्यानंतर हे दिसणार. ठीक आहे. त्यानंतर काय दिसणार टी वेव्ह दिसणार, परत पी वेव्ह दिसणार आणि काय होणार तुमचा पी वेव्ह दिसली, पण पी वेव्हचा जो पी-आर इंटरव्हल आहे थोडासा परत वाढला. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हे असं दिसणार. टाइप 2 चं तुम्हाला कसं दिसणार? पी-वेव्ह दिसणार, परत पी-वेव्ह दिसणार, त्याच्यानंतर पी-आर इंटरव्हल दिसणार, त्याच्यानंतर हे दिसणार. परत पी-वेव्ह, पी-वेव्ह, पी-वेव्ह ठीक आहे, असं दिसणार तुम्हाला. त्या प्रकारे तुम्हाला काय दिसणार? टाइप 2 चा ईसीजी दिसणार. तर थर्ड डिग्री हार्ट ब्लॉक जो असतो, थर्ड डिग्री हार्ट ब्लॉकमध्ये काय होतं? तुमचा एसए नोड आणि एव्ही नोड दोघं पण काय करतात एक वेगवेगळं बीट करायला सुरुवात करतात. म्हणजे एसए नोडचा बीट वेगळा आणि एव्ही नोडचा बीट काय होतात तुम्हाला वेगळ्या बघायला मिळतात. म्हणजे याच्यामध्ये काय असतं पी वेव्ह, पी एंड क्यूआरएस कॉम्प्लेक्स आर आर नॉट रिलेटेड. नॉट रिलेटेड. त्याच्यात पी:/क्यूआरएस तुम्हाला रेशो कसा बघायला मिळतो? मेनी:1 मेनी:1 खूप साऱ्या पी-वेव्हज येतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय बघायला मिळणार आहे म्हणजे इथे काय मिळणार पी-वेव्ह, 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 क्यूआरएस असं तुम्हाला बघायला मिळणार. हा तुम्हाला पॅटर्न जो बघायला मिळतो कुठे बघायला मिळतो? थर्ड डिग्री ब्लॉकमध्ये बघायला मिळतो. हा ईसीजी तुम्हाला फ्लटर सारखा दिसत असेल, पण फ्लटरचा ईसीजी कसा असतो? हा सॉ टूथ पॅटर्न जो असतो, तो फ्लटरचा ईसीजी असतो. ठीक आहे. हा सॉ टूथ पॅटर्न जो असतो, हा एट्रियल फ्लटरचा काय आहे ईसीजी आहे. इथे आपल्याला काय बघितलं आपण कंडक्शन अबनॉर्मॅलिटीज कुठे-कुठे बघितलं? फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री आणि थर्ड डिग्री. तर आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारले बघा? प्रोलॉन्ग पी-आर इंटरव्हल फक्त काय झालं आहे? इंटरव्हल काय झालाय? प्रोलॉन्ग झालेला आहे. अजून काहीही झालेलं नाहीये. ठीक आहे. आपल्याला काय सांगितलेलं आहे? फक्त प्रोलॉन्ग झालेलं आहे. प्रोग्रेसिव्ह प्रोलॉन्ग सांगितलं काय? नाही. त्यानंतर तुमचा क्यूआरएस ड्रॉप झालाय का? नाही. मग असं कुठं होतं? तर फर्स्ट डिग्रीमध्ये काय होतं तुमचं? फर्स्ट डिग्री बघा थर्ड ऑप्शन फर्स्ट डिग्रीमध्ये काय होतं? क्यूआरएस ड्रॉप होत नाही. बाकीच्या याच्यामध्ये क्यूआरएस ड्रॉप होतात. फर्स्ट ऑप्शन काय म्हणतो बघा सेकंड डिग्री हेवी ब्लॉक. सेकंड डिग्रीमध्ये टाइप आहेत. त्याच्यामुळे आपण ते इंटरप्रिट करू शकत नाही. मोबिट्स टाइप 2 मध्ये किती? टाइप 2 चा काय आहे? याच्यामध्ये काय होतं? तुमचा पी-आर इंटरव्हल काय असतो? कॉन्स्टंट असतो.
पण काय होतं, पेअर इंटरव्ह्यू काय होतो तुमचा कॉन्स्टंट असतो, पण P/Q रेशो काय होतो, हा वाढतो. ठीक आहे. म्हणजे 2 याच्यानंतर 2 P/नंतर 1 इक्विव्हॅलेन्स कॉम्प्लेक्स किंवा 3 P/नंतर 1 इक्विव्हॅलेन्स कॉम्प्लेक्स असा आपल्याला पॅटर्न बघायला मिळतो. आणि कंप्लीट ब्लॅकमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, एस-एन नोड आणि ए-व्ही नोड दोघांचं काय असतात, इंटर रिलेशन बिलकुल राहत नाही, ताळमेळ बिलकुल राहत नाही. अशा कंडिशनला आपण काय म्हणतो, कंप्लीट ब्लॉक असं आपण म्हणतो. तर ई आहे, ठीक आहे. हा जो ई आहे, त्याच्यावर तुम्हाला जर अजून डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, तर ब्रह्मास्त्र सीरीजचा आहे ना, ब्रह्मास्त्र सीरीजचा आय थिंक 17वा किंवा 18वा एपिसोड. ठीक आहे. 17वा किंवा 18वा एपिसोडमध्ये तुम्हाला ई-सी-जीचं पूर्ण थिअरी आणि एम-सी-क्यू तुम्हाला बघायला मिळतील. ठीक आहे. तर काय करा, ब्रह्मास्त्र सीरीजमध्ये जावा आणि 17 आणि 18 एपिसोड तुम्ही तिथे बघा. तुम्हाला ई-सी-जीचं पूर्ण लेक्चर तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे. तर आजचा जे आपला एम-सी-क्यूचा हा जो सीरीज होती, ठीक आहे. हा आपला कितवा एपिसोड आहे? 9th एपिसोड आहे. 9th एपिसोड संपलेला आहे. त्याच्यामध्ये आपण सी-ओ-2ची पूर्ण इन्फॉर्मेशन घेत आहेत. अशीच एम-सी-क्यू घेतोय आपण, जे की एक्झाम ओरिएंटेड आहेत आणि त्या एम-सी-क्यूच्या भोवतालचा जेवढा काही टॉपिक आहे, तो आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत. अभ्यास करत राहा. ठीक आहे. अभ्यास करत राहा. त्याच्यानंतर काय करत राहा, नोट्स बनवत राहा. नोट्स बनवत राहा आणि सिलेक्शन हे आपलंच आहे. थँक यू. बाय बाय.